नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज. मंडल न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो तुम्ही करत आहात. खरं म्हणजे आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. लाखो प्रेक्षक बघत आहेत आणि एका पॉडकास्टसाठी हे खूप मोठी गोष्ट आहे की मराठी भाषेतला हा पॉडकास्ट अनेक हिंदी भाषिक सुद्धा आम्हाला फोन करून कळवतात, फार सुंदर होता. मी माधव पांडे आणि तुम्ही बघायला सुरुवात केली आहे मंडल न्यूजच्या या स्पेशल शोमध्ये कॉफी विथ माधव. या शोला अनेक खूप छान छान मंडळी आपण बोलवतो. खरं बोलवतं म्हणजे आमच्या ज्युरी सांगतात आम्हाला की त्यांना बोलवा, यांना बोलवा, आणि मजा येते आणि गप्पा करतो. खरं ही मुलाखत नसते, हे मी अनेकदा सांगतो. कमेंट्समध्ये लोक लिहितात की त्यांना बोलू द्या. तर ह्या जे आहेत ना, यांना आज बोलतं करायला येणार आहे. ह्या खूप ठिकाणी खूप लोकांसमोर वरतीवर जातात आणि काहीतरी बोलतात. ते काय बोलतात वगैरे बघूया, पण तुमची ओळख करून द्यायची आहे. वरद हेडा शुद्ध मराठी आहे. वरद हेडा नाव जरी ऐकलं असेल तरी शुद्ध मराठी. वरद तुळजापूरकर. त्यांच्या आई ज्या आहेत त्या गायिका आहेत अलकानंद, आणि वडील आर्किटेक्चर होते. खूप मराठी फॅमिलीतून आल्या, मग त्या हिंदी फॅमिलीमध्ये सेटल झाल्या. काय प्रवास राहिला आणि त्या काय करतात. कारण मी अहो बोलायला लागलो वरद, कारण तुम्ही हेडा आहात. काय बोलाल बाई तुला? आपण मला बिलकुल वरद बोलवू शकता. अच्छा. टिपिकल आहे, बोलू शकता वगैरे. हे आता किती वर्ष झाले तुझ्या लग्नाला? 16 वर्ष झालेत. 16 झाले, वाटत नाही ना? वरदकडे पाहून आता 16चा अंदाज घेऊ नका तुम्ही. वय वरीस 16 धोक्याचं असतं आपल्याकडे. पण सुरुवात करणार आहोत. खूप सारा खरं म्हणजे तुम्ही जो प्रतिसाद देताय ना, हा फार आमच्या अनौपचारिक गप्पांना देत आहे. पॉडकास्ट काय आहे? पॉडकास्ट फक्त गप्पा आहेत आणि त्या गप्पांमधून मिळालेले सूर आहे. कारण आज तुम्हाला गाणंही ऐकायचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कदाचित हा पॉडकास्ट थोडा मोठा असेल, दीर्घ असेल, कारण अनेक विषयावर आम्ही गप्पा मारणार आहोत. वरदकडे सांगण्यासाठी खूप काही आहे. सुरुवात करूया. वरद पोचतो आता कॉलेजमध्ये डायरेक्ट. म्हणजे तू शाळेमध्ये कुठल्या शाळेत शिकली? मी अमरावतीत होली क्रॉस कॉन्व्हेंट मधून पास झाले आहे. ओ. आणि त्यानंतर विद्याभारती घराच्या महाविद्यालय, घराच्या बाजूला, आणि आता विद्याभारती महाविद्यालय म्हणजे घराच्या मागेच. मी सांगायला हरकत नाही आणि सांगायलाच पाहिजे की वरदच्या आई ज्या आहेत त्या सुप्रसिद्ध गायिका आहे. आईबद्दल सांग. आई म्हणजे माझी खूप कर्तबगार स्त्री आहे. अर्थात विदुषी आहेत. मराठी जगतामधल्या आणि मराठी समुदायामध्ये त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जाते. मला सुद्धा त्यांचं नाव घेताना खूप आदर आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांचं गायकीसोबत त्यांचं वाचन, त्यांचं लिखाण, त्यांचं सृजनत्व असणं आणि त्या एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय लोभस होतं. हो. सो आज जे काही मी आहे किंवा मी उभी आहे ते माझ्या आई वडिलांमुळेच, आणि स्पेशली आईचे संस्कार खूप झाले आहेत माझ्यावर. आणि कर्तबगार, सहनशील आणि दिलखुलास व्यक्तिमत्वाची अशी माझी आई, अलकनंदा नदीसारखी खळखळणारी. काय सुंदर बोलते. बोल. बाबांबद्दल सांग. हो. बाबा पण काही कमी नाहीत. सुप्रसिद्ध अमरावतीचे आर्किटेक्ट अशी त्यांची ओळख, आणि नंतर गझलकार म्हणून सुद्धा ते खूप प्रसिद्ध झाले. उर्दू हिंदी मिश्रित गझल ते लिहित असत, आणि प्रतिदिन न्यूजपेपरमध्ये त्यांची गझल दर सोमवारी जवळपास 11 ते 12 वर्ष पब्लिश होत असे. आणि त्यांचं फॅन फॉलोईंग, आणि प्रत्येक अमरावतीच्या गल्लीत मी म्हणेन की एक तरी घर किंवा हॉस्पिटल त्यांनी बांधलेलं असावं. सो ती त्यांची ओळख. तू 12 होली क्रॉस शिकली. हो. 10वी पर्यंत काही अडचण नव्हती. आई बाबांच्या संस्कारात वाढलेली पोरगी होती. बिलकुल. वरद लक्ष्मी असं नाव आहे खरंच. अलीकडे हे नाव तुम्ही ऐकलं नसेल असं नाही. बरोबर तुम्हाला एकादशी आली की आठवत असेल वरद लक्ष्मी. वरलक्ष्मी साबुदाणा. वरलक्ष्मी साबुदाणा ही वरद आहे. आणि वरद खरं म्हणजे हे लहान नाव आहे, वरद लक्ष्मी, पण तिचं नाव आता वरद म्हणून फेमस झालंय. खूप प्रसिद्ध नाव आहे. वरद, तू 10वी पर्यंत होली क्रॉस शिकली. तीपर्यंत नाकाच्या अगदी शेंड्याशी वगैरे? बिलकुल नाही. नाकाच्या शेंड्याशी आज सुद्धा कम्प्लिटली शिस्तीत माझं अपब्रिंगिंग झालेलं आहे. म्हणजे आता पुढचा जो टप्पा घ्यायचा आहे म्हणून विचारायचं मला की हे तोपर्यंत असंच होतं. मला माहिती आहे तुम्ही कुठे प्रोसीड करता आहात. तसंच होतं की 10वी पर्यंत? 10वी पर्यंत वेगळं होतं. हेडा जे आले ते 10वीत आले? ते लक्षात नाही. ते 11वीत माझ्या लाईफमध्ये आले. 11वी 12वी मी विद्याभारती महाविद्यालयामधून. घरासमोर होती? बिलकुल. लक्ष होतं आई बाबांचं एवढं? बिलकुल.
सो कशी भेट झाली त्यांना विशालना तिथे भेटले. 11वीत असताना? 11वीत असताना आम्ही एकत्र एका क्लासमध्ये होतो, पण Okay. हे 2 वर्ष आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नाही. खरं बोल यार, खरंच 16 वर्षानंतर बोलतो आपण. अगदी खरं. हो. हो, ते अच्छा. 2 वर्ष आम्ही म्हणजे अजिबात असं बोललो पाहिले नाही. नाही लप्पाछप्पी अजिबात नाही. नाही मला फक्त माहिती होतं व्हीपी हेडा नावाचा कुठला तरी मुलगा माझ्या क्लासमध्ये आहे. माहित होतं हो. लिस्ट नुसार. कारण आम्ही मुलींच्या शाळेतल्या ना, होली हो, क्रॉस होली कॉन्व्हेंट, क्रॉस. म्हणजे मग मुलांशी कसं बोलायचं आणि मग तो डिस्कम्फर्ट असं सगळं. ते 16 वर्ष अगोदर. हो. नाही 16 नाही जास्त. नाही, आता 22 वर्ष झाले असतील जवळपास. येस, दिस वॉज इन 2000. हा, आता 26 वर्ष. 26 वर्षापूर्वीची ही गोष्ट. म्हणजे तर कधी बोललोच नाहीत. आणि फ्रेंडशिप जी झाली, माहित होतं हाय व्हीपी हेडा नाव सुद्धा माहिती नव्हतं. लव्ह स्टोरी स्टार्ट केली आहे. लेटर ऑन 12वीत माहिती झालं की विशाल याचं नाव आहे. म्हणजे शोधलं? माहिती झालं, कोणीतरी क्लासमध्ये बोललं असेल. अच्छा, तो पाहत होता तुझ्या कंटिन्यू? अजिबात नाही, अच्छा, कधीच पाहिलं किती नाही. सभ्य. खरे 2 वर्ष कधीही डोळे असे वर करून पण पाहिलं नाही म्हणजे माझ्याकडे. तू तुळजापूरकर असल्यामुळे की मुलीकडे पाहतच नव्हता? कदाचित फारसा इंटरेस्टच नसेल मुलींमध्ये. असं नंतर जाणवलं का तुला असं नंतर? नाही, कारण कधी पाहिलंच नव्हतं. अच्छा, आणि मग अचानक 12वीच्या शेवटी ऑलमोस्ट, तू काय सायन्सला होती? हो, व्होकेशनल सायन्स होतं माझं. Vocational. माझं मॅथ्स मला अजिबात जमायचं नाही, त्यामुळे मी बाबांचा विषय तर मॅथ्स होता खरंच. जॉमेट्री पण त्यांचा कधी आग्रह नव्हता की मी आर्किटेक्टच झालं पाहिजे. सो त्यांचं म्हणणं होतं की तुला जे जमेल ते कर. मला मॅथ्स तू सोडायचं एकुलती एक होतं. ना? एकुलती एक भाऊ बहीण नाहीत मला. ना माहिती मला की हो. एकुलती एक लाडाची पोरगी. सो त्यांचं होतं की तू सोड मॅथ्स, तुला नाही जमत, आपल्याला नाही करायचं. तर मॅथ्स सोडून मी पॅरामेडिकल हा व्होकेशनलला विषय घेतलेला. क्या बात आहे. हो, आणि त्यांचं होतं कम्प्युटर सायन्स. त्यामुळे आम्ही एका सेक्शन मध्ये होतो 11वी 12वी, पण आमचे विषय वेगळे होते. सो मला नाव विशाल वेगळे होते. हो. मग अचानक एका 12वीत असताना ऑगस्ट मध्ये त्यांनी सहजच असा मला फ्रेंडशिप बँड बांधला. हो, सहज. ज्या मुलांनी विश्वास मला ठेवू आपण. कधीच डोळे वर करून पाहिलं नव्हतं, त्यांनी मला फ्रेंडशिप बँड बांधला. आता त्याचं कारण असं की फ्रेंडशिप डेच्या काही दिवसांपूर्वी मी ट्युशनला जात असताना माझी जी काही मोपेड होती ती बंद पडली. आणि हेच ते व्हीपी हेडा ते आपल्या मित्राबरोबर दुसऱ्या मोपेडनी जात असताना मी त्यांना असा हात दाखवला, अहो थांबा, एक्सक्यूज मी प्लीज, मला मदत करा. आणि त्यांनी चक्क मला असं पाहून न पाहिल्यासारखं करून ते निघून गेले. आणि त्याचा जो राग माझ्या मनात होता तो राग घर करून गेला. करेक्ट. मग नंतर आला फ्रेंडशिप डे. मग वाटलं असेल काही आपली चूक झाली, तर त्यांनी फ्रेंडशिप साठी मला अप्रोच केलं की मुझे आपको ये बँड बांधना था. आणि मग तो बँड बांधला. तेव्हा माहित होता व्हीपी हेडा हाच? हो हो हो, तेव्हा विशाल नावे हे माहिती झालं होतं. त्यांनी फ्रेंडशिप डे ला बँड बांधला आणि म्हटलं की वो आपने मदद मांगी थी और मैं रुका नहीं, उसके लिए सॉरी. ओके. मेरी ट्यूशन थी तो मुझे जल्दी जाना पड़ा, उसके लिए सॉरी. बरोबर आहे. तो बँड फक्त हा सॉरी म्हणायसाठीच बांधला होता. त्यानंतर आम्ही जवळपास 1 वर्ष अजिबात बोललो नाही. परत तेच चालू झालं, डोळे वर करून पण पाहायचंच नाही. ही कसली फ्रेंडशिप? पण वाटत होतं का की बोललो पाहिजे? हो, वाटत होतं. त्याला वाटत होतं? मला. त्यांचं मला माहिती नाही, पण मला वाटत नंतर होतं. कधी विचारलं असेल ना तू, अरे यार असं कसं? विचारल्यावर उत्तर काय मिळालं असेल मला? काय भेटलं? हाऊ टिपिकल ऑफ बॉईज. Oh. मला उत्तर हे मिळालं की माझ्या मित्रांबरोबर बेट लागली होती की तू या मुलीला बँड बांधून दाखव, ती तुझ्यावर खूप चिडली आहे कारण तू त्या दिवशी थांबला नव्हतास, या मुलीला तू बँड बांधून दाखव. आणि तो बँड बांधला गेला. क्या ही बात. बेट होती. हे उत्तर लग्नानंतरही दिलंच, बदलला नाही बुवा. तिथेही तो येस, सांग पुढे, कंटिन्यू. सो त्यानंतर 12वी झाली आणि म्हणजे आम्ही दोघंही वेगळ्या स्ट्रीमला गेलो. ते इंजिनिअरिंगला गेले आणि मी BSc होम सायन्स ऑप्ट केलं VMV ला. हा सोपा मार्ग का निवडला? हा सोपा मार्ग का निवडला? मॅथ्स नको होतं, नाही कष्ट नको होते जास्त, आणि कुकिंग मध्ये खूप इंटरेस्ट होता. मी सांगतो, मी आता मधात थोडंसं इंटरफेअर करतो. इतकं प्रामाणिक बोलणारी फक्त वरत पहिली असेल. कंटिन्यू. येस, कुकिंग खूप आवडत होतं आणि सिलेबस बघितला तर फूड अँड न्यूट्रिशन मध्ये खूप इंटरेस्ट आला. आईबाबांचं कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं की डॉक्टरच व्हायला पाहिजे, आर्किटेक्ट किंवा अमुकच व्हायला पाहिजे. तुळजापूरकर फॅमिलीमध्ये बरेच लॉयर्स, जजेस, माझे मोठे बाबा सुप्रीम कोर्टचे जज होते आणि बरेच फॅमिलीमध्ये जजेस होते आणि लॉयर्स होते, पण त्यांचा कधीच अट्टहास नव्हता.
तुला जे पटेल ते कर. आता फूड अँड न्यूट्रिशन आवडल्यामुळे त्यात ऍडमिशन घेतली. ओके. कॉलेज बदललं? कॉलेज बदललो. आमची ही लव्ह स्टोरी फक्त फोन आणि त्या काळी व्हिडिओ पण मग कॉन्फरन्सिंगला ते स्काईप तुम्ही होतं. दोघं जण बाहेर जाताना काही ठरलं का तुमचं? आम्ही अजिबात बाहेर भेटलो नाही आहोत. म्हणजे 12वीतून बाहेर निघताना नाही, तेव्हा आम्ही बोललोच ना, तो बँड बांधला त्यानंतर संपलं. बस फक्त ब्रँड व्हायचं की बँड झाला? बँड झाला आणि झालं. आणि आमच्या स्ट्रीम्स वेगवेगळ्या झाल्या. त्यानंतर माझा बर्थडे आला आणि मला अचानक कॉल आला. तेव्हा लँडलाईन फोन्स होते, मोबाईल नव्हता आमच्याकडे. करेक्ट. आणि आई बाबा खूप ओपन होते ओव्हरऑल. हो यस. माझे मित्र किंवा मैत्रिणी बऱ्याच घरी यायच्या. यस. तर एक दिवस फोन आला की आपका कल बर्थडे था तो मुझे आपको विश करना है. म्हटलं हा VP हेडा परत कसा काय पिक्चर मध्ये आला? तर म्हटलं हा विश करना है तो फोन पे कर सकते हैं, कर दो. अच्छा. बोले नाही, मिलके विश करना है. अच्छा. आता मला ते अजिबात आवडलं नव्हतं, कारण मी शिस्तीत वाढले आणि माझे पण स्वतःचे प्रिन्सिपल्स आज पण आहेत. तर म्हटलं मला भेटायचं नाहीये. तर म्हणे नाही नाही असं नाही, आप आपके घर के गली के बाहर ही आ जाओ, पर मुझसे आप बस 5 मिनिट मिलो. मग मैत्रिणी म्हणाल्या अरे एवढा तो भाव देतोय तर मग भेट ना एकदा. 25 वर्षापूर्वीची स्टोरी आहे ही. मग दोघी मैत्रिणींना घेऊन गेले बाजूच्याच लेन मध्ये भेटायला. म्हणजे ते बाजूची गल्ली राम मेघेंची घराची जोड? नाही, विद्याभारतीचीच गल्ली. विद्याभारती. येस. गेले आणि उभे राहिले. ते म्हणे तुझ्यासाठी हे गिफ्ट आलंय, ते आणलंय, ते द्यायचं होतं. म्हणलं गिफ्ट काय केली, विश कर दो बस इनफ है. बोले नहीं गिफ्ट तो लेना ही पड़ेगा. मला नहीं, मैं गिफ्ट एक्सेप्ट नहीं करती. तो बोले ठीक है, फिर मैं ये रोड पे यहाँ फेंक के चले जाता हूँ, क्योंकि अगर आप नहीं ले रही हो तो ये किस काम का. आणि ते जे वाक्य होतं ते कातिल होतं. इट टुक माय हार्ट. एकदा रिपीट. ते वाक्य ऐकायचं पुन्हा. सो ये अगर गिफ्ट आपको नहीं लेना है तो मैं ये रोड पे यहीं फेंक देता हूँ, क्योंकि अगर आप इसे एक्सेप्ट नहीं करोगे तो ये किसी काम का नहीं. वाक्य पाठ आहेत. येस. मग ते एक्सेप्ट केलं आणि घरी आले. आणि स्पार्क तिथेच चालू झाला माझ्या मनात. त्यांच्या मनात ती फ्रेंडशिपच होती. मग त्यानंतर कॉलेजेस वेगळे झाले, पण आम्ही फ्रेंड्स होतोच. आणि कॉलेजमध्ये ऑलमोस्ट मी फायनल इयरला गेल्यानंतर, त्यांचं 3rd इयर होतं ऑब्व्हियसली इंजिनिअरिंगचं. मग मी MSc फूड अँड न्यूट्रिशनला युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली, होम सायन्स डिपार्टमेंटला. आणि त्यानंतर आम्हाला एक इंटर्नशिप असते, ती मी पुण्याला केली. ती 1-1.5 महिन्याची इंटर्नशिप असते. ती मी पुण्याला गेल्यावर मला रिअलाइज झालं की मला माझा जीवनसाथी हा मिळाला आहे. तोपर्यंत आम्ही फ्रेंड्सच होतो. बोलत होते? हो, बोलायचो, मी भेटायचो. चला झाली दुसरी गोष्ट. येस. ती त्या गिफ्ट पासून गोष्ट चालू झाली. नंतर वारंवार भेटले? नाही, भेटलो खूप कमी, पण फोनवर बोलायचो. तेव्हा तर मोबाईल नव्हते, चॅटिंग नव्हते, ऍपही नव्हते. किती मिस केलं ना सगळं. इनफॅक्ट त्यांचा फोन घरी यायचा आणि बाबा उचलायचे. हॅलो कौन, मैं विशाल बात कर रहा हूँ, वरद है क्या. तर बाबा अगदी इंटरकॉम वरून खाली कनेक्ट करून मला फोन द्यायचे. सो आम्ही अशी आमची फ्रेंडशिप होती. पण MSc ला मला जाणवलं की हा माझा जीवनसाथी असावा. त्यांना मी बरंच ओळखलं होतं आणि तो घरी पण यायचा, तर आई वडिलांना पण तो आवडीचा होता. ओके, ऍज अ फ्रेंडच, पण आवडीचा होता. आणि लेटर काही महिन्यानंतर MSc लाच मी त्यांना प्रपोज केलं. आणि माझ्या वाटेला आला तो नकार. तो सीन सांग. कुठे केलं प्रपोज? फोनवर? फोनवर. आमची पूर्ण लव्ह स्टोरी फोन आणि स्काईपवर आहे. आम्ही कधीच भेटलो नाही, फार नाही, कधीच नाही. मग तू फोनवरच त्याला सांगितलं का? मी पुण्याला होते आणि पुण्याहून फोनवर त्याला सांगितलं. प्रपोज डेला? येस. असा काही स्पेशल डे वगैरे नव्हता. आम्ही कधीच असे ड्रामॅटिक नव्हतो. ओके, फक्त तोच एक सीन होता. तोच एक सीन होता. तो डायलॉग जो तुम्हाला आवडला, खूप आवडला, तोच एक सीन होता. हे जेंजिल तर खूप आवडला डायलॉग. सो फोनवर त्यांना सांगितलं की मला असे तुम्ही आवडता आणि तुमचं काय मत आहे. तर त्यांनी असा कठोर नकार दिला मला. ऐसा तो मैंने कभी सोचा ही नहीं आपके बारे में. आणि दॅट किल्ड मी इन्स्टंटली. मला असं वाटलं की असं कोणी कसं काय म्हणू शकतो, एवढा चांगला माझा मित्र, इतकी माझी काळजी घेतो, आणि आय कुड फील की त्याच्या पण मनात माझ्याबद्दल काही आहे. बट त्यांनी नकार दिला. आणि कारण विचारलं तर म्हणे माझ्या मनात असं कधी तुझ्याबद्दल आलंच नाही. हा तर सीन खरं म्हणजे फिमेलचा असतो. हो, मेरे मन में तेरे बारे में ऐसा कभी सोचा नहीं था. बिलकुल. इथे तर उलट झालं. हो, ते माझ्या वाटेला आलं. अरे, यावर 11 महिने गेलेत. त्या 11 महिन्यात मी MSc झाली होती? नाही, ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ कम्प्लिशन. ओके. हा.
आणि म्हणजे तुला असं almost कसं सांगा वाटलं त्याला की आता सांगितलं पाहिजे की प्रपोज केलं पाहिजे? मी खूप क्लिअर आहे. नेहमीच मी कम्युनिकेशनच्या बाबतीत खूप क्लिअर राहिले. अर्थात अर्थात. सो तो मनात कोणाच्या विषयी राग असो, लोभ असो, तो मी खूप डिरेक्टली बोलते, पण पोलाइटली. अर्थात. हो. सो एक 11 महिन्यानंतर आम्ही परत फ्रेंड्सच होतो. हा त्याचा अट्टाहास होता की आपलं जे काही झालं असेल, माझ्या मनात तुझ्यासाठी काही नाही, पण आपण फ्रेंड्स राहू. ते शक्य नाही झालं. 11 महिने मी कसेबसे काढले आणि त्याला म्हटलं की आय थिंक आता आपण ना हे जे काही आपली फ्रेंडशिप आहे त्याला टाटा बाय बाय म्हणूया, कारण की माझ्या मनातून तू जात नाहीयेस आणि मी आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तर मला लग्न करायचं आहे. सो त्यासाठी तू माझ्या मनातून जाणं फार गरजेचं आहे. सो यानंतर आपण नाही बोलू. तो क्षण होता जेव्हा त्याला रिअलाइज झालं की आता ही हातातली जाते आहे, ही मुलगी गेली आता. बिकॉज ही ऑलवेज न्यू की मी खूप प्रिन्सिपल्सवाली आहे आणि मी जे म्हणणार ते मी करणार. त्या क्षणी परत फोनवरच त्या क्षणी त्याने मला म्हटलं, बट आय थिंक आय लव्ह यू. आय थिंक. हा. आता मला काय ऐकू यावं, म्हणजे मुली वेड्या असतात खरंच. मला ऐकू आलं आय थिंक आय लव्ह राधिका. हे नाव कुठून ऐकू येऊ शकतं? वा. आणि मी रडायला लागले फोनवर. तर त्याला वाटलं फारच आनंद अश्रू वगैरे आहेत. तुमने क्या हुआ? बोला मुझे पता था मेरे साथ ऐसा ही होगा. मैंने क्या हुआ? तुम वो राधिका से प्यार करते हो? मैं कोण होती कहा राधिका? थी? त्याच्या कॉलेज मधली मैत्रीण होती. अच्छा, तुला माहित त्याचा होतं. ग्रुप होता आणि तुला माहित होतं हा, तर राधिका ते आहे. jealousy डोक्यात and सेट. all. Yes, yes, डोक्यात yes. सेट होती की डोक्यात राधिका. set. ते डोक्यात सेट असल्यामुळे मला ते ऐकू आलं. म्हणजे तू पागल है क्या? मैंने कहा आय थिंक आय लाईक यू, आय लव्ह यू. मग फोनवरच सगळी चर्चा झाली 2-4 तास. म्हटलं तुम्ही मग का मला 1 वर्षापूर्वी नाही म्हणालात? त्याचं उत्तर ते खूप छान होतं आणि खरं. त्याचं उत्तर हे होतं की तू मला प्रपोज करण्याआधीच मला तू आवडली होतीस, पण माझ्या घरी आजपर्यंत एकही इंटरकास्ट कास्ट मॅरेज मॅरेज झालेलं झालं नाही आणि मी हे इतकं मोठं धैर्य करू नाही शकणार, म्हणून मी तुला नाही म्हटलं होतं. अरे म्हटलं मग आत्ता का हो म्हटलं. म्हणे तेव्हा नाही म्हटलं कारण आपण फ्रेंड्स होतो, पण आज मला ती भावना आली की आय एम लुझिंग यू. म्हणून मग आता जे काही होईल तरी आय विल गेट मॅरिड टू यू. असं. पुढे काय? पुढे प्रिन्सिपल्स वाले ते पण होते. त्याने मला 1 महिन्याचा विचार करण्याचा वेळ दिला. म्हणे मला नुसतंच आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो आणि लग्न करूयात वगैरे ह्याच्यात बिलकुल बिलीफ नाही आहे, कारण लग्न फक्त माझ्याशी तुझं नाही होणार आहे, तुला माझ्या फॅमिलीमध्ये पण ऍडजस्ट व्हायचं आहे. बिलकुल. सो त्यांनी म्हटलं माझ्या फॅमिलीमध्ये ऍडजस्ट व्हायला तुला डिफिकल्टी येईल, कारण की तू एक मराठी कुटुंबात वाढलेली आहे आणि माझं कुटुंब मारवाडी आहे. सो त्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला आत्मसात कराव्या लागतील, तर तुझी तयारी आहे तो का? हिंदी बोलायचं मराठी? नाही, हिंदी. त्यांना आजही मराठी असं तुटक बोलता येतं, आईशी मराठीतच बोलतात. आपला शो बघतील ना बाबा विशाल? बिलकुल. येस येस. तेवढं मराठी कळतं ना. बायको शो नक्की पाहतील, मला माहित आहे. येस. सो त्यांनी बऱ्याच गोष्टी मला क्लिअर कट सांगितल्या की घरी माझ्या अशा अशा ट्रेडिशन्स आहेत या. किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तू 1 महिन्याचा वेळ घे, विचार कर नक्की, आणि मग आपण पुढे जायचं आहे का? रस्ता खूप डिफिकल्ट आहे, वो तय करना है क्या, हे तू डिसाइड कर आणि मग हो म्हणायचं आहे का ते म्हण. आपल्या तर मनात तयारी होतीच, दुनिया इधर की उधर हो जाए सब कर लूंगी, बट शादी तुम्ही से करूंगी. अशी ही आमची कहाणी. पुढे काय झालं मग? तुझ्या घरी काय झालं? बरं. मग तू सांगितलं का आई बाबांना? त्या क्षणी तर नाही माहित होतं का सांगितलं. त्यांना की आपली पोरगी प्रेमात पडली आहे? आई माझी खूप हुशार, अर्थातच. तीक्ष्ण नजर, प्रत्येक गोष्टीत नजर. मुलगी कशी कुठे वागते, चालली आहे, कुठे कोणाशी चालली बोलत आहे, कोणाशी फोन करत आहे, लक्षात होतं जायचं. ती असंच गमतीने म्हणायची, का ग तू आजकाल खूप विशालला भेटते नाही का, काही आहे का अच्छा अपफ्रंट. अच्छा. मी म्हणायचे नाही नाही, तसं मला काही अगदी मराठमोळ्या मुलाशी लग्न करायचं आहे, हो. मारवाडी वगैरे मुलाशी लग्न नाही करणार मी. हे सांगून मला असं वाटायचं की तिला आता विश्वास होतोय, पण ती आई होती, हो. कुछ तो दाल में काला है ते तिला फील व्हायचं. सो असं करत करत घरी नाही सांगितलं, कारण की विशाल सेटल्ड नव्हता, त्याचं शिक्षण चालू होतं. सो म्हणून म्हटलं की जरा वेळ घेऊ,
आणि मग सांगू. मग त्यांचं इंजिनिअरिंग झालं आणि नंतर त्यांनी GREचं प्रिपरेशन चालू केलं. त्यांना US ला शिकायला जायचं होतं. ते प्रिपरेशन चालू झालं आणि मी सुद्धा MSc करत होते. MSc करताना माझं MSc झालेलं आणि आम्ही पुण्याला गेलो होतो कुठल्या कामासाठी, आई बाबा आणि मी. काही प्रसंग होता त्याच्यासाठी. आणि आम्ही आणि माझ्या बहिणीकडे आम्ही राहिलो होतो, मोठ्या बाबांची मुलगी. विशाल पण त्या वेळात पुण्यातच होतं आणि मला त्याला भेटायचं होतं. हा सीन ठरवला होता? नाही, आजचं खरं बोला. अरे काय बरं, आजचं खरं. विशालला मी पुढच्या पॉडकास्टला बोलवणार आणि तो खरं खरं सांगेल की हिनेच मला फोन केला होता, हिनेच मला बोलवलं होतं, येऊन जातो इकडे, मी आई बाबा चालली. अजिबात नाही. खरं असेल. GREचे क्लासेस करत होते तिथे आणि ते पुण्याला गोड. आणि मी गेले होते, तर भेटायचं तर आहेच. आणि माझ्या ताईच्या घरात आई वॉशरूम मध्ये असताना मी बाहेरून बोलत होती, हा मैं पहुंच जाऊंगी. तो फोन आले होते, मोबाईल? हा, मोबाईल आले होते. ते डब्बा मोबाईल. येस, डब्बावाला मोबाईल, मोटोरोलाचा मोबाईल होता माझ्याकडे. आणि मी फोनवर बाहेर बोलत होते की मैं आ जाऊ क्या, तुम पहुंच गए क्या, मैं निकल रही हूँ. ते आईने ऐकलं आणि मी गेले. परत आले तेव्हा तिच्या लक्षात आलंय माझ्या ओव्हरऑल बॉडी लँग्वेजनी की ही भेटून आलेली दिसते, पण कोणाला भेटली हे शुअर नाहीये. हिचं काहीतरी आहे, पण कोण आहे याची श्युरिटी नाही. पुण्याला अजून त्यानंतर 2 दिवस राहिलो. संयम मानेन मी माझ्या आईचा, काहीच बोलली नाही. आई वडिलांना दोघांनाही काहीतरी कळलं होतं, काहीच बोलले नाही. परत आलो अमरावतीला आणि किचनमध्ये काम करत असताना आईने मला विचारलं, हे विशालशी काय तुझं काय चाललं काय? अँड आय गॉट फ्रोझन. काय चाललंय म्हणजे? तर मला वाटलं तिने ते फक्त बोलणं ऐकलंय. विषय वेगळाच होता, बोलणं ऐकलंच होतं. पण माझा मोबाईल बंद झाला होता आणि मी बाबांच्या मोबाईलवरून मेसेज केलेला विशालला, हाऊ आर यू डुईंग विशू. आणि नोकिया 2100 मध्ये अशी सिस्टीम होती की तुम्ही टाईप केलेला मेसेज सेंड केल्यावर तो टाईप्ड मेसेज तिथेच राहायचा. बाबांनी तो मेसेज पाहिला आणि बाबांचं नाव विश्वजित. आईचं म्हणणं, हे तुम्ही कोणाला लिहिलं किंवा कोणी तुम्हाला पाठवलं, विशू तुम्हाला कोण म्हणतंय? अरे नवीनच सीन झाला. हा नवीन सीन झाला. हे विशू तुम्हाला कोण म्हणताय? आईला म्हणजे येस, किती कठीण समस्या झाली. 2 जण समोर होते, आता कोणाला आरोपी करू? बाबा पण येऊन बसले आणि म्हणे, हे काय प्रकार काय आहे? त्यांना तोपर्यंत कळलंच होतं विशू म्हणजे विशालच असावा. आणि खरं सांगू तर त्यांचं कुठेतरी सुप्त मनात ते त्यांना खूप आवडलं असणार, कारण की त्यांचा खूप जीव होता विशालवर तेव्हा, म्हणजे आत्ताही आहेच, पण त्या काळात सुद्धा. मग मी सरळ सांगितलं, ॲज आय टोल्ड यू, की कम्युनिकेशन माझं खूप क्लिअर होतं त्याच वेळपासून. मी सांगितलं की मला तो आवडतो आई, आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. आईने डोक्यावर हात लावला. अरे देवा, अगं बेटा, आपण मराठी आहो, तू मारवाडी मुलाला पसंत केलं, सगळं काय, कसं काय तू मॅनेज करणार आहेस? तू इथे एकुलती एक आणि तू कशी काय मॅनेज करणार? अरे देवा, आता फार कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुलगा आवडलाच होता मनात, पण भाषा, संस्कृती, ट्रेडिशन्स आणि खूप फरक आहे, खूप फरक. आज रात्री विशालला बोलव म्हणे भेटायला. तोपर्यंत तो पण अमरावतीत आलेला, सुट्टी होती तर 2 दिवस आला होता. तो लागला तर जॉबला? नाही, GREचं प्रिपरेशन चालू होतं. अमेरिकेला जायचं होतं ना, शिकायसाठी जायचं होतं, MS करायला जायचं होतं. त्याला घरी बोलवलं, त्याच्याशी बोलले आणि माझ्या वडिलांचा प्रश्न होता त्याला. बरं, तू जेव्हा त्याला म्हणाली विशाल घरी यायचंय, चाय पे बुलाय, येस, काय म्हणे विशाल? एकदाही तू जे सीन तयार केला विशालचा, जे आतापर्यंत पिक्चर रंगवलाय, त्याच्यानंतर हा बिचारा शाय, थोडासा घाबरट, कसं फेस करू? अजिबातच नाही. त्या दिवसात नाही, अजिबात घाबरट नाही. त्याला काळजी होती की मी निभावणार कसं आहे त्याच्या घरात. ही वॉज व्हेरी शुअर. मग तो चाय पे, आता मला असं वाटलं हा म्हणेल अरे बापरे अब मैं कैसे आऊ वगैरे, पण असं पदोपदी मी त्याच्या प्रेमात पडत गेले. करेक्ट. त्याचं उत्तर होतं, ये तो बहुत अच्छी बात हुई, तूने सब अच्छे से बताया ना, मैं आऊंगा मिलने शाम में, कितने बजे आना है बोल. कॉन्फिडेंटली एकदम. मला त्याला सांगावं वाटलं, बाबा माझ्या वडिलांनी एक गालफडात वगैरे मारली तुला, तर तू काय करशील? म्हणे उसकी मैं गारंटी लेता हूँ कि वैसा कुछ भी नहीं होने वाला. त्यांनी
ओळखलं होतं हो. तोपर्यंत. आणि सर फार वेगळे व्यक्ती होते. हो. विश्वजित सरांना ज्यांनी बघितलंय, आता मी बघितलंय म्हणून सांगतो, सुसंस्कृत माणूस कसा असतो आणि खूप उच्च कोटी सुसंस्कृत. नुसतं 4 डिग्री होती आणि आर्किटेक्चरमध्ये फेमस होते आणि खूप पैसा कमवला असा सीन नव्हता त्यांचा. खूप गझल, गायकी, गाणं, कविता, येस, खूप प्रेमातला माणूस. करेक्ट. मग ते आले. ते आले आणि मी पण बसले होते तिथे आणि झाल्या गप्पा की ये तो ठीक है कि तुम्हें ये पसंद है, उसे तुम पसंद हो. हिंदीत डायलॉग होते सगळे. हो, हम्म. त्याच्याशी हिंदीत बोलायचं. पर ये कैसे आगे बढ़ेगा, तुम्हारे घर पे बताया तुमने? हम्म. तर ते म्हणाले नाही, घरी तर मी काही बोललो नाही आहोत, अजिबात काही सांगितलेलं नाहीये. फिर कैसे होगा, हम्म. क्या सोचा है तुमने, तुम तो अभी पढ़ाई कर रहे हो. बोले मुझे जीआरई क्लियर करके, टॉफिल क्लियर करके मुझे यूएस एमएस के लिए जाना है और मैं जाऊंगा. तो बोले तुम तो चले जाओगे, ये यहीं रहेगी, फिर कैसे होगा. तो बोले मैं जाऊंगा पर इससे शादी करने वापस भी तो आऊंगा और इसे ले जाऊंगा. मग बाबांचा प्रश्न होता की फॅमिलीचं काय, ते जर नाही म्हणाले तर काय. तर यांनी आश्वासन दिलं की आपण आता या बाबतीत नाही बोलू काहीच, मला थोडं शिक्षण पूर्ण करू द्या, तुम्ही तेवढा माझ्यासाठी कळ सोसा तेवढी, आणि मी सगळं व्यवस्थित करीन. त्याच्या या शब्दावर आईवडिलांनी अग्री केलं, कारण की ॲक्च्युली ते माझ्यासाठी त्यांनी पाहायला सुरुवात केली होती, स्थळं पाहायला सुरुवात केली होती. ते थांबले, ते म्हणे ठीक आहे, वी ट्रस्ट यू. आणि ह्या स्टेटमेंटनी त्यांचा होकार कळला मला की दे आर हॅपी, माझी जी काही चॉईस आहे काही प्रॉब्लेम नाही, ती चांगली आहे. पुढे मग हे असे दिवस जात गेले. विशाल येस, ते क्लिअर झाले, एमएस यूएसला एमएस करायला गेले आणि तिथे ते गेले. त्यानंतर 1-1.5 वर्षानंतर परत एक व्हिजिट केली त्यांनी, काही लग्न होतं त्यासाठी ते आले. आणि माझ्या तुमच्यामध्ये इतकं छान कॉम्बिनेशन झालं होतं तोपर्यंत, आता अडचण संपली होती या साईडची, या साईडची, तुला डायलॉग एकदम पुढे गेला असेल. आणि त्या साईडला अडचण येणार हे माहिती होतं. तोपर्यंत त्यांनी घरी काही सांगितलं नाही, नव्हतं सांगितलं. त्यांना माहिती नाही झालं घरच्यांना ही पोरगी वारंवार भेटते नाही, आम्ही नाही भेटायचो. मी तेच मेन्शन केलंय की आम्ही कधी अमरावतीत नाही भेटत होते? नाही, आम्ही नाही भेटलो. जाणीवपूर्वक ठरवलं होतं, जाणीवपूर्वक नाही भेटलो. कारण की हेडाजींकडे माहित झालं तर. त्याच्यापेक्षाही आई वडील माझे खूप सोशली ऍक्टिव्ह होते नेहमीच, आणि मी सुद्धा. सो मला हे नको होतं की आपण असंच कुठे भेटायचं, आणि मग मला ते नको होतं, तो सगळा सीट नको होता. आणि ते खरं प्रेम असंच असतं. आजकाल ज्याला पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन म्हणतात, पीडीए, जे खूपच उंच पातळीवर गेलं आहे, ते त्या काळात नव्हतं. आम्ही दोघंही त्याला बिलकुल विरोध पातळीवर गेलाय की आता पातळी सोडलेला आहे, सोडलेला आहे, पातळी संपली आता. सो कधी भेटायची गरजच पडली नाही. आणि दोन्ही फॅमिलीज एकमेकांना ओळखत होत्या, हेडा फॅमिली आणि तुळजापूरकर फॅमिली. हो, माझे सासरे जे आहेत ते बरेचदा घरी येऊन गेलेले आहेत, वेगळ्या कारणाने. हा, कारण आर्किटेक्ट होते ना बाबा. अच्छा, म्हणून. सो कधी व्यावसायिक होते. सो कधी ना कधी अशी भेट झालेलीच. आणि फॅमिली हेडाजी तुमच्याकडे सहज म्हणून व्यवसायाच्या निमित्ताने आले होते, म्हणजे ओळखत होते हे. ओळखत होते. आणि मग आमची फ्रेंडशिप झाल्यावर ते मी मिस केलं सांगणं की 1-2दा ते डिनरला सुद्धा घरी येऊन गेलेले फॅमिली. हो, अच्छा. सो सहज अक्वेंटन्स म्हणू आपण त्याला, असं खूप क्लोज नाही, पण हो, ओळख होती. अच्छा. मग त्यांनी घरी सांगितलं, तो एमएस झाला, तो लग्नासाठी एकदा वापस आला. एक फक्त गोष्ट मी इथे सांगेन, जसं तुम्ही विचारलं की तुम्ही कधी भेटले आणि असं झालं नाही का. सो एकच मला आठवतंय, ह्या आठवणीत माझ्याकडे आहे की मी एकदा घरी गेलेले विशालच्या फर्स्ट इयरला असताना, बीएससी फर्स्ट इयर, तेव्हा आम्ही फक्त फ्रेंड्स होतो. आणि तिथे आम्ही गेलेलो आणि त्याची आई खूप प्रेमळ, अगदी ब्रेड रोल्स वगैरे केले होते माझ्यासाठी, ते त्यांनी खाऊ घातले आणि खूप छान. जेव्हा त्यांना माहित झालं असेल ना, ते सगळं छान झालं. आणि मी निघाले, त्याच्या वडिलांना पण भेटले आणि मी निघाले. मी निघाल्यावर त्याच्या वडिलांनी एक वाक्य त्याला म्हटलं होतं, ये लडकी फ्रेंड ही ठीक है, इसे घर मत लाना. कदाचित असताना, जेव्हा तुमचं अजून काही बोलणं नव्हतं झालं, म्हणजे दूरदृष्टी बघा त्यांची. हेडाजी आहेत ते. पण वास्तुपुरुष कदाचित त्या गोष्टीलाच तथास्तू म्हणाला तिथेच, आणि ते खरंच झालं. आणि मी सून म्हणून तिकडे आला, कमिंग बॅक 1.5 वर्षांनी, पुन्हा 1.5 वर्षानंतर आला. आणि विशाल, माझ्या वडिलांनी त्यांना विचारलं की आता म्हणजे हिचं वय होत चाललं आहे, वय होत चाललंय म्हणजे लग्नाचं. अर्थात एकुलती एक मुलगी, आता हे म्हणणार नाही ना. एकुलती एक मुलगी ना, लग्न लावायचं आहे, तर तुम्ही काय तुमचा विचार आहे. मग त्यांनी सांगितलं की मी घरी बोलतो.
त्यांनी घरी सांगितलं आपल्या, आणि माहिती होतं की नकार राहील आणि त्यात काहीच गैर नव्हतं. त्यांनी सांगितलं, तो सीन सांगितलं का की बा मी असं सांगितलं ना असंच झालं? सांग इतका जरा. डिटेल मला सुद्धा आयडिया अजून नाही. नाही सांगितलं? नाही, इतकी मला सुद्धा आयडिया नाहीये, पण बिट्स अँड पीसेस मध्ये त्यांनी सांगितलं. आधी Yes. बहिणींना सांगितलं, मग आई वडिलांना जावांना सांगितलं. वगैरे सांगून पाहिलं, हो हो, ते सगळं पण झालं. कोणी ऍग्री नाही झाला? नाही, मेन जे डिसिजन घेणारे होते ते आई वडीलच होते ना. अच्छा, हो, तो त्यांचा नकार होता, तो पुरेसा होता. मग तो भाषिकमुळे होता. इंटरकास्ट मॅरेज झालेलं नाही कधी घरी. करेक्ट करेक्ट. आणि मला त्यात खरंच त्या काळात वाईट वाटलंही असेल, पण आज जर मी विचार केला तर मला त्यात गैर वाटत नाही नाही, बरोबर आहे ना. म्हणजे कसं आहे, प्रत्येकाची एक परंपरा असते आणि परंपरेला छेदून का जायचंय बाबा? हो, सहज होतं ना. हो. असं नाही की मुलासाठी मुली मिळत नव्हत्या की बरोबर. तुला मुलं मिळणार नव्हती, असा सीनच अगदी नव्हता. अगदी नॅचरल. त्यामुळे हेडाजींकडे हेडाजींसाठी कोणी त्यांच्या समुदायातली व्यक्ती येणं आणि अपेक्षित आहे. विशालला चांगले रिश्ते आ भी रहे थे. स्वाभाविक आहे. हो, MS कोणाला मुलगा होता? बरोबर. काय त्यामुळे विशेष मग ते काय? नॅचरल नकार तो त्यांना natural वाटायचं की होता. सहज सहज होणार ना. हो, हे काय नवीन पीस आणलाय, नवीन एंट्री काय आली आहे गोष्टीची, बरोबर. नवीन स्क्रिप्ट काय लिहिल्या गेली. करेक्ट. मग त्यांनी नाही म्हटलं. त्यांनी नकार दिला. तर विशालनी बरंच समजवायचा प्रयत्न केला, पण त्या काळात त्यावेळेस नकारच हा होता. 25 वर्ष झाले. हो, नाही, जवळपास आता 22 वर्ष. ऑलमोस्ट 20 वर्षापूर्वीची वर्ष. गोष्ट आहे ही. मग त्यानंतर ते परत अमेरिकेला गेले आणि बाबांना परत आश्वासन देऊन गेले की मी ह्या बाबतीत काय करायचंय ते बघतो आणि आपण याचा नक्कीच काही ना त्यांनी काही. सांगितलं होतं की माझ्या घरी नकार आलाय? हो तुला सांगितलं होतं? हो, तुझ्या आई बाबांना सांगितलं? सांगितलं होतं. क्लिअर होते? क्लिअर एकदम पहिलेपासूनच. हा, त्यांनी सांगितलं किंवा मी सांगून पाहिलं पण ते नाही म्हणतात. हो, मग आई वडील पण खूप एकदम Hurt म्हणजे झाले असतील. हर्ट म्हणण्यापेक्षा Shock. टेन्शन की स्वाभाविक आता कसं होणार. व्हॉट इज नेक्स्ट? हो, मग एक वर्ष तर नाही, 6 महिन्यात परत ते आले आणि त्यानंतर बसून अगदी ॲमिकेबली त्यांनी सांगितलं की तुम्ही मुलीला एकदा भेटा तरी. आई बाबांना. हो, तुम्ही एकदा बोलले. आता मुलगा मोठा झालाय जरा हो. त्यांच्या नजरेत. आणि आमची भेट झालीये तिच्याशी, आता परत काय भेटायचं. हम्म. पण भेटलेत मला भेटलेत, ते भेटले, त्यांची आजी भेटली, त्यांचे आजोबा, त्यांचे जिजाजी म्हणजे चालू झालं आता विषयाकडे वाटचाल. भेटलेत. आणि मग शेवटी हा विचार झाला की जर मुलाला मुलगी पसंत आहे, मग आपण किती विरोध केला तरी आपला मुलगा आपल्याला माहिती आहे, तो लग्न करूनच राहील. सो म्हणून मग ॲमिकेबली हळूहळू सगळ्यांचं एक्सेप्टन्स आलं आणि लग्न पार पडलं 2010 मध्ये मारवाडी पद्धतीने. तो दिवस आहे जेव्हा त्यांचा नकार होता आणि जेव्हा मी घरात पहिल्यांदा सून म्हणून 5 एंटर वर्ष झाले. लागले होकार घ्यायला? 3 वर्ष. 3 वर्ष लागले हो. कन्व्हिन्स करायला. येस. आता त्याने शेवटी म्हटलं असतं की आता हा लग्न करणारच आहे, हो. हे जेव्हा त्याला अगदी नक्की झालं हम्म. हेडाजींना, हम्म. मग मराठी मुलगी आणायची हो, इथे मनात तयारी मला झाली. इथे पण एक डेफिनेटली एक पॉइंट सांगायचा आहे जो मी जरूर. कधीच विसरू शकत नाही. त्यांचा नकार असेलही जो पण वाजवी सौजन्यपूर्ण होता, सौजन्यपूर्ण हो. नकार होता, हे महत्वाचं आहे. पण जेव्हा मी लग्न होऊन सून म्हणून त्या घरात गेले ना, तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. 16 वर्षात त्यांनी मला एकदाही जाणीव करून नाही दिली की तू ती मुलगी आहे जिला आम्ही नकार दिला होता, की तू आम्हाला नको होतीस. हे जे असतं ना, तुम्हाला सांगतो, सभ्यता सुसंस्कृतपणा जो असतो ना, तो असा असतो. म्हणजे माणसांमध्ये असतो तो, मुळात नात्यांमध्ये जाती धर्मात नसतो तो त्या माणसामध्ये असतो. त्यांचा नकार जो होता तो काही नकारासाठी नकार नव्हता, तो नकार मुळामध्ये त्यांच्या परंपरेचा होता, वाजवी होता आणि स्वाभाविक होता. एकदम नवीन गोष्ट तुम्ही करणार असाल आणि पूर्ण आपली शेकडो वर्ष ही परंपरा आहे हो. विवाह संस्थेची, आणि त्या संस्थेमध्ये कोणते असा विषय मांडतोय आणि लगेच तो स्वीकारला जाईल. पण आश्चर्य पण हे आहे ना की त्यांनी स्वीकारला जो- गेला. त्यांनी जो माझा स्वीकार केलाय ना, कुणीच करू शकलं नसतं असं. खरं जी मुलगी आपल्याला नको आहे ती आपल्या घरी येते, हा, तर म्हणजे त्या त्यांना तिला मुलगी नको आहे. मुलीसारखं. पण माहिती आहे का वरात, त्यांना मुलगी नको होती हा इश्यू नव्हता. त्यांना ती भाषा, ती संस्कृती, गोष्ट तो आहे. विचार, तो सगळी पद्धत वेगळी आहे, राजस्थानी हो. पद्धत वेगळी आहे पूर्णपणे, हो. आणि ते स्वाभाविक आहे ना. अगदी अगदी मराठी माणसाकडे समजा राजस्थानी कोणी येते तर पहिला प्रश्न हा असेल की मॅच होईल की नाही, खरी गोष्ट आहे. आपण चटणी भाकर खाणार आणि आहे. शेवटी जर हे उलट पण असतं हा, तरी की तरी आम्ही मारवाडी असून विशाल जर मराठी असता तरी तो प्रॉब्लेम झाला कदाचित असं झालं असतं. म्हणजे आता ते समुदायाचा आदर ठेवून मी सांगतो हो. की त्यांच्यामध्ये जी व्यावसायिकता आहे, म्हणजे हम्म, हम्म, पटकन व्यवस्थेला समजून घेण्याची जी हो, हो, हो. दृष्टी आहे, बरोबर आहे. त्यामुळे कदाचित त्यांच्या लक्षात आलं की मुलगा महत्वाचा मला. करेक्ट असेल ना. हे जे व्यावहारिक धोरण आहे हे त्या महत्वाचं काळात आहे. मला बाबांनी एक स्टेटमेंट दिलेलं, अगदी घर करून गेलं ते. बेटा, तुझ्या सासू सासऱ्यांना तू नेहमी जप,
त्यांनी जो तुझा स्वीकार केलाय ना, कदाचित अशी मुलगी दुसऱ्या कास्टची आमच्या घरी आली असती तर आम्ही एवढ्या लवकर स्वीकार करू शकला नसतो. एक्झॅक्ट मला तेच म्हणायचं आहे आणि मला कौतुक आहे मारवाडी समाजाचं हम्म. की त्यांना एका लिमिट पर्यंत ते गोष्ट ठेवतात, पण जेव्हा लक्षात येतं की काय महत्वाचं आहे, हम्म. जीवनाचं सूत्र आहे, हो, त्यांच्या लक्षात आलं की आपण विरोध हा आपला विरोध काही कामाचा नाही, बरोबर. आपला मुलगा महत्वाचा आहे हो. आणि त्याचं जर मत आहे तर त्याचं रिस्पेक्ट केला पाहिजे. हो. पार्ट 2 मध्ये तो रिस्पेक्ट झाला. लग्न कसं झालं तुझं? नाही, तू आम्हाला सुंदर. बोलावलं नाही सगळ्यांना, हे लोक ओरडणार आहे सगळे लोक. आता जेवढे दर्शक बघणारे लाखो हजारो लोक ते म्हणते की वरात तुझ्या लग्नात आम्ही आलो नाही, लग्न कसं झालं? सुंदर. मराठी सिनेमात पद्धतीचं? असतं तसं. आपली मराठी लग्न एकदम सिंपल ना, खूपच साधे अंतरपाठ, पण मारवाडी लग्न म्हणजे एक सेलिब्रिटी सारखं 2-4 वेगळं दिवस ना. असतं. हो. आणि खरंच म्हणजे वास्तुपुरुषची मी कुठे गोष्ट झालं? केली ना, अमरावतीला झालं. हो, हा. वास्तुपुरुषची गोष्ट केली ना मी, हम्म. ती माझ्यासाठी पण कुठेतरी खरी आहे. आमच्या घराच्या बाजूलाच एक मारवाडी फॅमिली राहायची आणि मी सतत लहानपणी त्यांच्या घरी येणं जाणं करायची. हो, मेहंदी लावणे, हाताला ते बांधणे, किती कल्चर मध्ये फरक टीका आहे. करणे, हा. आणि ते सगळं फार आवडायचं. मग ती गट्टेची भाजी आणि ती पुरी आणि आलूची सब्जी. हा. तर आई सारखं म्हणायची, तुला ना एखादा मारवाडी मारवाडीच मुलगाच भेटेल." मिळाला पाहिजे, सतत म्हणायची. आणि ते खरं झालंय. सो इकडे आल्यावर तर क्या बात आहे, गट्टे की सब्जी, दाल बाटी, आलू की सब्जी. तू लग्न होऊन आली घरात येस. तेव्हा तर आता ठीक आहे, आई ऍडजस्ट झाल्या होत्या, सासूबाई हो, झाल्या हो. होत्या, म्हणजे मानसिकदृष्ट्या नॅसल झाल्या, पण त्यांनी स्वीकारलं होतं. हो. मुलापाची प्रेमापोटी शेवटी बरोबर. प्रेम ही त्यांनी महत्व ठेवलं. ते तुमच्या दोघांचं असू द्या की त्या दोघांमध्ये आई वडिलांमध्ये असू द्या. येस. पहा किती मोठा बेस आहे. त्यांनी तू घरात आली. हो. आता हेडांमध्ये आल्यानंतर भाषा बदलली. हो. अगदी आपला उंबरठा ओलांडला आणि भाषा, भाषा टोन, बदलली. Yes, yes. पदर बरोबर होता ना. सांग ना जरा. लग्नानंतर एका आठवड्यात नाही 10 दिवसात मी अमेरिकेला गेले, कारण की तोपर्यंत त्यांना जॉब तिथे मिळाला होता. ठरलं होतं असं? हो. अच्छा. 10 म्हणजे हे दिवसातच मराठी मी- पोरीचं एक त्यांना सगळ्यांनाच वाटलं असेल की बरोबर आली आणि गायब झाली. तसं वाटलं नसावं, कारण जॉब जॉईन करायचा होता ना, आणि त्याची डेट्स वगैरे होती, विजाची डेट हे आणि बरंच विचारलं काही होतं. विचारलं पाहिजे की हे प्लॅनिंग कसं केलं तू? कदाचित- त्याला माहित होतं की 10 दिवसात बाबा बघून घे आणि मग तू लग्नासाठी कदाचित सुट्टीच तेवढी मिळाली असावी. हा, मग तू अमेरिकेत गेली. अमेरिकेत किती गेली. दिवस राहिली? मी 2 वर्ष होते अमेरिकेत. ओके. तोपर्यंत अटणे बटणे सगळं म्हणजे यांची भाषा तू शिकून गेली. नाही, मी अजिबात शिकले नव्हते तिकडे, कारण आम्ही दोघंच तिथे पण होतो कधी ना. फोनवर कधी हिंदी बोलायचे मी रेग्युलर, अगदी दर 2 दिवसाला सासू मारवाडी नाही सासऱ्यांशी बोलायची? बोलायचे. अजिबात कारण मारवाडी नाही. वेगळी भाषा आहे. हो, मग मी हिंदीच बोलायचे. मारवाडची ही भाषा आणि वेगळी आहे. तोपर्यंत कसं झालं की मला पण सासू सासऱ्यांचा सहवास मिळाला नव्हता आणि त्यांना पण माझा नव्हता मिळाला. तर आम्ही असं फॉर्मल बोलायचो, कसे आहात तुम्ही, हिंदीत बोलायचो, कैसे हैं आप, असं प्रणाम वगैरे करायची पद्धत फोनवरून. हे सगळं मी करायला लागले होते. पण 2 वर्षानंतर अमेरिकेतून जेव्हा घरी आले परत, तेव्हा ऍक्च्युअल संसार इथला चालू झाला. मग इथे तू जॉब करायचा? हो, इथे नाही, इथे त्यांची MIDC सातुर्णाला इंडस्ट्री आहे. ओके. अॅल्युमिनियमची रोलिंग मिल आहे. अच्छा, ते सोडून दिली जॉब? हो, अमेरिकेचा विषय त्यांना संपला. राहायचं नव्हतं. इंडियन, एकदम दिल से इंडियन वाला फंडा था. त्यामुळे तिथे 6 वर्ष होते ते. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की मैं जाऊंगा तो वापस अमरावती ही जाऊंगा, मेरा बिझनेस है वहां, मेरे पेरेंट्स है, मुझे वहां जाना है. आणि मग आम्ही इथे आलो. मी तिथे डिपेंडंट विजावर होते, त्यामुळे मी काम काहीच करू शकले नाही. मी अगदी हाऊसवाईफ बनून एकदम संस्कारी संस्कारी भाऊ, बीवी वगैरे. संस्कारी भाऊ, हो. खूप छान शब्द आहे हो. हिंदी मधला. ते सगळं केलं मी तिथे. आणि खूप मग तू इथं फिरलो, आली. US पूर्ण बघितलं, बरंच फिरलो. तू इथं आली. 2 वर्षांतर इथे आले. हा, तोपर्यंत तुमचे राजीराणी संसार होता, काही विषय हो. नव्हता. त्या संसारा म्हणजे काय दिष्ट लागावा असा संसार झाला असेल, पण इथं आली आणि खरा संसार सुरू झाला. इथे आल्यावर मग स्वतः ठरवून आली होती की मला फेवरेट बहू हे बनायचंच आहे. देवा, या पोरीला कोणी सांगावं की हा प्रकार करायचा नसतो म्हणून? आईने सांगितलं असेल, पण या भानगडीत तू पडू नको. नाही, ते माझं स्वतःच. मला माझ्या सासू सासऱ्यांच्या मनात उतरायचंच होतं. मला बाकी कोणासाठी नव्हतं करायचं, पण ओके, सासू सासऱ्यांसाठी करायचं होतं. मग सुरू झालं आपलं काम. दालबाटी. नाही, काय काय शिकले तू? हळूहळू एका वर्षात मला मारवाडी भाषा यायला लागली. अच्छा. मी त्यांच्या आता भाषेत तू छान बोलायला मारवाडी मारवाडी बोलते मी. छान ओके, मारवाडी हा. बोलते. आणि त्यांची भाषा बोलायला लागले, त्यांच्या चालीरीती शिकायला लागले.
घरी लसणाचा वापर खूप कमी होता. तो वाढवला. नाही, सुरुवातीला जसा होता तसा केला. मग हळूहळू मम्मीजी मम्मीजी म्हणत म्हणत लसणाचा पण वापर चालू मम्मीजी केला. पाहतील बरं. पाहणार आहेत, हा बिलकुल पाहणार आहेत. बघा त्या आमच्या मराठी पोरी म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या हळू 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 पण मी बॅलन्स मेंटेन केलं. Yes, गंमत करत आहे. मी जितकी मारवाडी झाले आहे तितकी मी मराठी पण आहे आणि तो बॅलन्स मी केला. मला वाटतं की मुलीची एंट्री किचनमध्ये जेव्हा होते ना, मग त्यानंतर ती हृदयात पण होते. मला असं खूप वाटतं. ते म्हणतात ना लोकांच्या की आवडीचं जेवण बनवलं ना, उदरातूनच प्रेमाचा मार्ग आहे ना. आणि आपल्याकडे मराठीत मला म्हण आहे ना, करायचं होतं ते. मला शो ऑफ नव्हता करायचा. मनापासून करायचं. मला मनापासून त्यांचं मन जिंकायचं होतं. माझ्या सासू सासऱ्यांचं क्या बात आहे. मला त्यांचं मन जिंकायचं होतं. माझ्यावर संस्कारच तसे होते. मला आईने कधीही असं म्हटलं नाही, बेटा तुला कधी त्रास झाला तर आम्ही आहोत. हा शो नाही. वडिलांनी कधी हे म्हटलं नाही. स्टेटमेंट खूप खतरनाक स्टेटमेंट आहे. त्रास झाला तर माहेरी आहे नाही, तसं रोज माहेरी आहे. पण त्रास झाला तर माहेरी हा एक खूप चुकीचा कन्सेप्ट कधीच आहे. नाही. त्रास होईल हे का डोक्यात ठेवता. म्हणजे त्रास झाला तर माहेरी आलंच पाहिजे, पण त्रास नव्हतं आलं पाहिजे. तू जात होते मग माहेरी, जायचे ना. मग परवानगी घ्यायला लागेल. परवानगी घ्यावी लागत होती. मी परवानगी नाही म्हणणार. नाही, परवानगी नाही म्हणणार. कधीच परवानगी कुठल्या गोष्टीची घ्यावी नाही लागली. सांगावं लागलं. खूप असे समजूतदार स्वभावाचे सासू सासरे आहेत माझे, खूप प्रेमळ. खरं सांग का, म्हणजे हिंदी असू द्या मराठी, जेव्हा सासू आणि सासरे या रोल मध्ये लोक येतात, बेसिकली सासू सासरे एखाद्या ऍडजस्टमेंट असं नारणार असतात किंवा त्यांना ते तेवढा संसारामध्ये फार इंटरफेअर करायचा नसतो. पण सासूला मात्र त्यांनी सून झाल्या असतात कधीतरी, ते भाऊ सास. बरोबर आहे ना. तर अशा गोष्टी होत गेल्या हिंदीमध्ये. मग तो त्यांना सांगून चालली की विचारून चालली? सुरुवातीला विचारून जायचे. ओके. पण मला हळूहळू लक्षात आलं की त्यांचं जनरली प्रत्येक गोष्टीसाठी होच असतं. ओके. फारसं नाही कधी नव्हतं कुठल्या गोष्टीसाठी. कोणत्या गोष्टी नाही असेल? जसं कधी कुठल्या, सपोज पूजेत जायचंय, मम्मी जी मैं ड्रेस पहनू क्या, नाही बेटा साडी पहननी पडेगी, एवढंच. ते करण्यासारखं होतं. ते कधी असं नव्हतं की अगदीच खूपच आभाळ कोसळलं वगैरे. ओके ओके. साडी हा विषय फारच गंभीर. तेव्हा साडीच नेसावी लागायची काही दिवस अमेरिकेहून आल्यावर. अच्छा. आणि मग साडीचे पण नाही, ड्रेस नाही काही दिवस, 1-1.5 महिना, 6 महिनेपर्यंत चाललं ते. साडीचे पण रंग. हो, साडीचे पण रंग. आणि बॉर्डर समाजात जायचं आहे, बांधणीचे कलर, बांधणी लेहरिया फेवरेट आहे बरं माझं ते. फेवरेट. आता फेवरेट झालं. येस, टोटली पक्की मारवाडी झाली. सो आधी रंग विचारून मग घालायचं, नेसायची साडी. मम्मी जी ये कलर चलेगा, नाही बेटा ये नाही चलेगा, वो कलर विचारावं लागायचं. परंपरा आहे त्यांची. हो. मग एकदा न विचारता एका फंक्शन मध्ये गेले आणि निळा रंग घालून गेले. आजूबाजूला बघते सगळे पिवळा, गुलाबी, ऑरेंज, लाल असंच रंग घातलेले लोक, मुली, लेडीज. आणि मी निळा घातलेला. त्या दिवशी मला लक्षात आलं की का मम्मीजी म्हणतात की बेटा मुझसे पूछ के ही साडी पहनो. बरोबर आहे, त्यांची परंपरा आहे. रंगाची सुद्धा परंपरा आहे. म्हणजे रंगाची शेडची परंपरा आहे की मराठी रंग, मराठी महिला ज्या म्हणजे सौभाग्यवती ज्या रंग घालतात त्या रंग वेगळे आहेत, मुली घालतात ते रंग वेगळे आहेत, आणि मारवाडी वेगळे आहेत, परदेशी लोक वेगळे घालतात, सिंधी लोकांचा ड्रेस वेगळा आहे ना. आणि स्वाभाविक आपल्या सुनीने एकतर मराठी आलेली सून आहे. आणि ते कशासाठी? कारण लोकांनी माझ्या सुनेला नाव ठेवू नये. अर्थात. आणि ती मराठी आहे, त्यांना माहित होतं की हिला नाव ठेवू शकतात. पहिला जरी यांचे सासू सासरे म्हणजे तुझ्या सासू सासऱ्यांनी जरी मनाचं मोठेपण दाखवलं असेल पोराच्या प्रेमापोटी, पण बाकी लोकांनी का दाखवावं? मला बरेचदा कुठे जाऊन असं बसले की म्हणायचं, अरे ये वही आहे ना, वो हेडाजी की बहू, वो मराठी लडकी जी आई आहे ये वही आहे ना. असं व्हायचं सुरुवातीला. आता सगळा काळ बदललाय, कम्प्लीट बदललाय. आता घुंगट बिंगट अजिबातच नाही. तेव्हा पण तू घेतलं का कधी? हो, पहिले 6 महिने इथपर्यंत. पण मग कधी सोडला? ऑन अँड ऑफ घ्यावं लागायचं. घरी कंपल्शन नव्हतं. फक्त आजे सासरे जे आहेत माझे, त्यांना भेटायला जावं लागायचं तेव्हा घ्यायचे. काय फरक वाटला मेजर? फारसा तुझ्या आई बाबांचा आम्ही सगळ्यांनी पाहिलाय, कारण त्याचा स्वभाव इतका ओपन होता की त्यांच्या घरी कोणी जाऊ शकत होतं. ते फार पुरोगामी विचाराचे, खूप रसिक व्यक्तिमत्वाचे, आणि एकदम पारंपरिक घरात तू गेली. काय जाणवलं तुला? फरक हाच मी प्रेमापोटी गेली हा भाग वेगळा.
आता तू सांसारिक झाली आहे. हो. मग तर फरक हा जाणवला की आधी फक्त आई वडीलच होते, आता घरात खूप वेगळे लोक होते, घरात म्हणा किंवा फॅमिलीमध्ये, येस, ज्यांचे मन जपायची आहेत, विचारून काही गोष्टी करायच्या आहेत. आपल्या मराठी समाज समुदायामध्ये फारसे मन जपणे भानगड नाही. हम्म. आत्याशी नाही पटत नाही पटलं, हम्म. मामाशी नाही पटत नाही पटलं, पण हेच तर हिंदी आहे ना. समुदायात असं नाहीये. पण आमच्या घरात, ज्या घरात मी गेले हेडा परिवारमध्ये, आम्ही सगळे इतके एकत्रितपणे राहतो, सगळे कनेक्टेड आहोत. मग सुख असो दुःख असो सगळे एकत्र येतो. कोणाचे मनमुटाव जरी असले तरी जेव्हा गरज पडते तेव्हा सगळे एकत्र उभे आहोत. हा मोठा डिफरन्स Yes. जाणवला. आणि तो हळूहळू करून मला समजला काही महिन्यांनंतर, वर्षांनंतर इनफॅक्ट येस, ते लक्षात आलं की अरे हीच तर ब्युटी आहे. तू मग आता त्यांच्या एक उद्योगपतींच्या घरी म्हणजे उद्योग कारखाना तुमच्याकडे आहे, मग तुला काहीतरी वेगळं स्वतःच केलं पाहिजे, ही प्रेरणा कशी झाली? आता कधी आलं डोक्यात? सततच यायचं की आपण काय करतोय. मी MSc MBA केलेली मुलगी, मला काहीतरी करायलाच हवं. आणि तोपर्यंत माहिती नव्हतं की घरून परमिशन मिळेल की नाही. तर एक दिवस सहज बोलले, नवऱ्याकडून किती वर्ष झालं लग्नाला? 3 वर्षानंतर? हो, नाही 3 नाही, 2 वर्षानंतर. हो, लवकरच US हून बोलली. आल्याबरोबरच 2 वर्षानंतर आल्यावर म्हटलं, मम्मी जी मैं घर के तो कर रही हूँ काम, आप और मैं साथ में करते हैं काम, बट मुझे थोड़ा बाहर भी वर्क करने की इच्छा है. हाँ तो कर लेना. उत्तर हे होतं, हाँ तो कर लेना, जिससे भी बैलेंस हो सकेगा घर का और बाहर का काम, जो तेरा मन है कर ले, क्या मन है करने का. तर हा प्रश्न त्यांनी विचारला, माझ्याकडे उत्तरच नव्हतं की मला करायचं काय? करायचं नाही, पण काय करायचं? आता मी लग्न व्हायच्या आधी 9 महिने ऑलमोस्ट फ्रँकफिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग, त्याचं ऑफिस अमरावतीत होतं, तिथे 9 महिने मी जॉब केलेला ऍज अ काउन्सिलर. अच्छा. मला कॉर्पोरेटमध्ये काम करायचे, पण अमरावतीत कॉर्पोरेट कंपनीज नव्हत्याच तेव्हा, काहीच नव्हतं. तर मी काय करणार आता? म्हटलं आपण एवढं विचारलं, त्यांनी हो म्हटलं, पण आपल्याकडे तर काहीच नाही, काय करायचं. आई म्हणाली की टीचिंग कर. हेट, टीचिंग बिचिंग मी नाही करणार, ते काय आपल्याला जमत नाही, टीचिंग बिचिंग हेट नाही करणार. आजही मला ते ऐकायला मिळतं डायलॉग मराठी भाषेतला. टीचिंग वगैरे नाही करायचं, मी काही कॉलेज वगैरे मध्ये जाऊन शिकवणार नाही. ठीक आहे बाई, बघ आता तोच एक ऑप्शन आहे, तू केला पाहिजे. म्हटलं नाही, मी ते नाही करणार, मला काही शिक्षक वगैरे व्हायचं नाही. असं करून काही 5-6 महिने गेले आणि मग काहीच हाताला लागे ना, काहीच नाही. ते काय करावं. मग म्हटलं चला ठीक आहे, आता आई म्हणते तर एक अटेम्प्ट करून पाहू. आईने म्हटलं असं, आया उठ पहाड के नीचे. VMV मध्ये अप्लाय केलं. तिथे अगदी पार्ट टाइम म्हणजे काय, आठवड्याला 3 दिवस 1 तासासाठी जाऊन मी माझा विषय फूड अँड न्यूट्रिशन तिथे शिकवायला लागले. आणि जवळपास 2 सेमिस्टर्स मी तिथे घेतले आणि फक्त 1-1.5 तासासाठी जायचे, म्हणजे घरचं पण सांभाळायचे आणि बाहेर पण जायचे. सो तसं छान चाललं होतं. आणि मग 2 सेमिस्टर नंतर परत विषय तुम्हाला चूज करायचा असतो. मग मी गोव्याला जाणार होते, काही फ्रेंड्सची ट्रिप होती, तर मी त्यांना सांगून गेले की मला फूड अँड न्यूट्रिशन हाच विषय द्याल तुम्ही, मला तोच शिकवायचा आहे. गोव्याहून परत आले तर कळलं की तो विषय कोणाला दुसऱ्याला दिलेला आहे आणि माझ्याजवळ आलाय बायोकेमिस्ट्री हा विषय, जो अजिबात माझा विषय नव्हता. कशी बशी मी पास झालेले त्यात. म्हटलं मॅडम मी हा विषय नाही शिकवू शकत. अगं तुला जमेल ग सगळं, कर. नाही मॅडम मी. बरं म्हणे तू फूड अँड न्यूट्रिशन मराठीत शिकवशील का? मराठीत कार्बोहायड्रेट्स ना मराठीत काय म्हणतात माहिती नव्हतं. होली क्रॉस. म्हटलं नाही मॅडम, ते होऊ नाही शकणार, मी नाही म्हणून आले. क्लिअर कट, आपलं हो असेल तर हो असतं, नाही असेल तर नाही म्हणून घरी आले. मग परत तुझा बुक यशच क्लिअर. हे हेडाची नाही आहेत सध्या. हे हा जर नाही असेल तर नाही, हो असेल तर हो, जी आहे ना हा टोन, हा मराठी माणसाचा टोन आहे. वाकेल पण मोडणार नाही. पण दोन्ही बाजू आहे बरं, तुम्ही बोललाय ते. हे ठीक आहे, गंमती भाग आहे. हे मराठी माणसं आम्ही असेच आहोत, जरा धसकट असतो. जे लोक हिंदी बघत आहेत त्यांना सांगतो की आम्ही मराठी मोठे अव्यवहारी माणसं आहोत, धसकट आहोत, आणि त्याचमुळे आम्ही अनेक गोष्टी ऐकून घेतो. करेक्ट. मग त्यानंतर परत आता जॉबलेस, आता काय करावं. बाबा तेव्हा HVPMचे कामं करायचे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, बांधकामाचे कामं असायचे आणि आर्किटेक्ट होते. तर ते म्हणाले अरे तिथे MBA डिपार्टमेंट आहे, तुझ्याबद्दल बोलू का तिथे. म्हटलं नाही हो बाबा, मी MBA वगैरे कसं मी शिकवणार आहे, मी आता आई म्हणाली म्हणून हे केलं. अगं म्हणे शिक्षक तो शिक्षक, त्याचा जो विषय तो शिकवता आलाच पाहिजे.
म्हटलं ठीक आहे, चला नाही म्हणू नये आता, ठीक आहे बोलून पहा तुम्ही. हम्म, तेव्हा AB मराठे सर आमचे प्रिन्सिपल होते. हम्म, बाबा त्यांच्याशी बोलले, अशी माझी मुलगी अमेरिकेहून आली आहे, ती MBA मार्केटिंग आणि HR मध्ये झालेली आहे, तर तिच्यासाठी काही जॉब आहे का? अरे वा, हो म्हणे, आत्ताच आमच्या डिपार्टमेंटमध्ये एक ह्युमन रिसोर्स जे शिकवत होते ते दुसरीकडे जात आहेत, त्यांनी जॉब सोडलाय, तर ती जागा खाली आहे, तर तुमच्या मुलीला सांगा आमचे जे काही सर आहेत ते कॉल करतील आणि इंटरव्ह्यू द्या, हम्म. त्यानंतर डिसाईड करू. इंटरव्ह्यू झाला, सिलेक्शन झालं आणि 14 वर्षापूर्वी मी HVPM MBA डिपार्टमेंटमध्ये एंट्री केली. 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली. तुला शिक्षक व्हायचं नव्हतं? अजिबात नाही. आईने सांगितलं तुला तू उत्तम शिक्षक आहे? खरंच हाडाची शिक्षक झाले मी लेटर आफ्टर दॅट. 14 वर्ष झाले. पण तू नुसतं टीचिंग नाही केलं, तू बऱ्याच गोष्टी केल्या. त्या बऱ्याच गोष्टी रील्स बनवते आजकाल. लोक तो रील्स पाहतात, लाईक करतात, शेअर करतात. तुम्ही बघायचे, छान रील्स आहेत. काय काम करतो तू नवीन एक? सो HVPM मध्येच असताना मी ह्युमन रिसोर्स शिकवायला लागले आणि त्यानंतर मला रिअलाइज झालं की सॉफ्ट स्किल्स हा विषय आपल्याकडे अमरावतीत अजिबात लोकांना माहिती नाहीये. ह्यात नक्की काहीतरी करावं. तर सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय, तर लाईफ स्किल्स, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स बिल्डिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, एडॅप्टेबिलिटी, नेगोसिएशन स्किल्स आणि बरंच काही. आपल्याकडे विदर्भातली मुलं हुशार नाहीत असं नाहीत, इंटेलिजंट आहेत, टॅलेंटेड आहेत, पण ते एक्सप्रेस करता येत नाही. जनरलाइज नाही करू इच्छित मी हे, पण एक्सप्रेस करता येत नाही. त्यासाठी सॉफ्ट स्किल्सची गरज आहे. हे मला चांगला शब्द आहे त्याला. एक अलीकडच्या एका माझ्या पॉडकास्टला सांगितलंय, पॉलिश नाही आहे, रॉ मटेरियल आपल्याकडे, येस, पॉलिश नाही आहे. तर मला असं वाटतं की हे कुठून तरी आपण काहीतरी याबद्दल करावं. मग मी मुंबईला 1.5 महिन्याचा कोर्स करायला गेले, सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंगचा. तो कोर्स करून मी आले आणि हळूहळू मी सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग चालू केलं, म्हणजे फ्रीलान्सिंग. HVPM मध्ये मी आधीपासूनच व्हिजिटिंग फॅकल्टीज होते, आजही मी व्हिजिटिंग फॅकल्टी आहे तिथे. सो फ्रीलान्सिंग ते करता करता मला असं काहीतरी करायचंय जिथे मी हे विषय शिकू शकेन. मग मी जॉईन झाले ICAI ला, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्सचं जे इन्स्टिट्यूट आहे त्या ब्रँचला. मी तिथे सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग घ्यायला लागले रेग्युलरली. कॉन्फिडन्स बिल्डिंग, इंटरव्ह्यू टेक्निक्स, इंटरव्ह्यूला कसं सामोरी जायचं, काय घालायचं, प्रेझेंटेबल कसं असावं, आणि स्माइल किती महत्वाची आहे, कॉन्फिडन्स कसा येतो, आणि हे सगळं ट्रेनिंग मी चालू केलं. हळूहळू मी अकॅडमिक्स मध्ये, आता ह्या गोष्टीला ऑलमोस्ट 10+ वर्ष झाली आहेत. हो. सो तिथून सुरुवात झाली. मग हळूहळू वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये जायला लागले गेस्ट लेक्चरर म्हणून. सगळ्याच इन्स्टिट्यूटमध्ये, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो किंवा BCom असो, हो, नॉन टीचिंग स्टाफ ट्रेनिंग घ्यायला लागले. जसं जसं लोकांना माहिती होत गेलं तसं तसं लोक इन्व्हाइट करायला लागले. पण दॅट वॉज नॉट रिअली द सोर्स ऑफ इन्कम. इन्व्हाइट करायला लागले म्हणजे कसं, फ्री, गेस्ट म्हणून बोलवायला लागले. पण सुरुवात मी त्यानीच केली. मी कधी अट्टास नाही ठेवला की अरे इथे फक्त एक बुके मिळणार आहे किंवा एक मेमेंटो मिळणार आहे किंवा एक गिफ्ट मिळणार आहे, तर आपण कसं जायचं हा विचार नाही केला. मराठी ते करत करत गंमत ते करत करत असं हळूहळू बेटर ऑपॉर्च्युनिटीज यायला लागल्या. HVPM मध्ये कळलं त्यांना की मी सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग घेते. सो तिथे सुद्धा मला काही विषय असे दिले गेले आणि असं हळूहळू मी त्या क्षेत्रात रुजू झाले. जे तुम्ही म्हटलं की मी रील्स बनवते आणि माझं पण अकाउंट आहे, लोक फॉलो करतात, हे 2 वर्षापासून, 1.5 वर्षापासून मी माझा इंस्टाग्राम हँडल चालू केलाय सॉफ्ट स्किल्स विथ वरद नावाने. कारण की मला असं वाटलं की हे सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग आहे ना, हे अजूनही लोकांना याचा इम्पॉर्टन्स समजत नाही. काय करते तू ट्रेनिंग? मी आम्ही बघितला व्हिडिओ. तू ट्रेनिंग देते तेव्हा कसा अनुभव आहे? एका हॉस्पिटलला तू गेली आहे, हो हो, कसा अनुभव राहिलाय? खूप छान. त्या लोकांनी ही गोष्ट स्वीकारली की आपल्याला प्रोफेशनली वागलं पाहिजे. आपण सगळे लोक बघतो आता की आपल्या अमरावतीपर्यंत सुद्धा काही मल्टीनॅशनल कंपन्या आल्या आहेत, जसं लाईक विमानाच्या, आपल्या वाहनांच्या कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या खरं म्हणजे. पण तिथं तुम्ही गाडी टाका दुरुस्तीला, इतका लोकल अनुभव देतात. मी तर अनेक वेळा त्यांना म्हटलं, आणा तुमचं कंप्लेंट बुक, मी लिहितो की तुम्ही एवढी मोठी कंपनी चालवता आणि वागता कसे भाऊ, ऍडजस्ट करून घ्या. वाय?
तुम्ही एकीकडे ऑनलाईन त्याचं रजिस्ट्रेशन करता, ऑनलाईन गाडी घेऊन जातो म्हणता आणि ऑनलाईन पोहोचून देतो म्हणता. आता हे सगळ्या ऑनलाईन प्रोसिजर ठेवल्या आहे कंपन्यांनी. पण तुमचा ब्रँड एवढा मोठा आहे, आता मी नावं नाही घेणार कंपन्यांची, पण वागतात अगदी लोकल सारखं, जसं लोकल मध्ये गाडी घेऊन चाललो आपण. हे बदलायला तुला जेव्हा बोलवलं जातं तेव्हा त्यांची रिॲक्शन काय असते? बरोबर आहे. सो सगळ्याच प्रकारचे लोक भेटतात. काही काही लोक खूप खुश होतात की मॅडम हे जे आज तुम्ही सगळं सांगितलंय, कसं वागायचं, कसं बोलायचं, किंवा कस्टमरशी रॅपो कसा बनवायचा, किंवा कंप्लेंट्स कशा हँडल करायच्या, हे आजपर्यंत आम्हाला ह्या वेनी कोणी सांगितलं नव्हतं. आम्ही नक्की हे फॉलो करू. काही काही लोक असे येतात, मैडम अब ये क्या, ये तो पहले से ही पता था हमको तो अब क्या 20 साल हो गए इसमें, हम तो ऐसे ही है, हम तो बदलने से रहे. तर असेही लोक भेटतात. पण जास्तीत जास्त मी म्हणेन की जो यंग क्राऊड आहे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, मॉलमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये, तो यंग क्राऊड शिकायला नेहमीच तयार असतो, तत्पर असतो. त्यामुळे एक्सपिरियन्स हा आतापर्यंत चांगलाच आलेला आहे. सर्वात जास्त कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलं तू? मेडिसिन नाही, इंडस्ट्री, मेडिसिन हे किंवा हॉस्पिटल्स हे गेले 6-7 महिने चालू झालेलं आहे. बरोबर. ऑफिस स्टाफ जास्त. फायदा होतो त्यांना? फायदा होतो ना. की नुसतं बॉसनी सांगितलं म्हणून ट्रेनिंगला आले? नाही, बॉसनी काही सांगितलं असेल आणि किंवा जे ऑफिसमध्ये जे लोक आहेत, HR असतात ना ऑफिसमध्ये, ते पण ट्रेनिंग्स घेतात ना. हो, ह्युमन रिसोर्स घेतात ना. पण तरी मग ते आम्हाला का बोलवतात सॉफ्ट स्किल्स ट्रेनर्सना? ती याच्यासाठी बोलवतात. सॉफ्ट आहे स्किल, कसं सॉफ्ट आहे. त्याच्या मागे मी कारण सांगते तुम्हाला की ते आम्हाला का बोलवतात. कारण की घरचा डॉक्टर कामी येत नाही. हे काम कसं करायचं, स्मार्ट डॉक्टर बोलवतात. हे कितीही बॉसनी सांगितलं, ओनर्सनी सांगितलं, HRनी सांगितलं, मॅनेजरनी सांगितलं, तरी बदलाव येत नाही. पण जेव्हा तिसरा व्यक्ती येऊन ते समजावून सांगतो टेक्निकली की का करायचंय आपल्याला हे. मी बरंच सेल्फ लव्ह बद्दल बोलते, खूप डीपमध्ये बोलते, सेल्फ अवेअरनेस बद्दल. मी फक्त ट्रेनिंग असं देत नाही की तुम्हाला प्रोफेशनली वागायचं आहे, तुम्हाला असे कपडे घालायचे आहे, तुम्हाला असं बोलायचं आहे, अशी स्माईल द्यायची आहे, कस्टमरशी असं बोलायचं आहे, असं नाही फक्त ट्रेनिंग घेत मी त्यांना आधी सेल्फ अवेअरनेसकडे नेते की तुम्ही स्वतःसाठी हे करा, स्वतःवर प्रेम करा. तुम्ही प्रेमच करत नाही स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर. आजही अनेक लोक आहेत ज्यांना स्वतःच्या दिसण्यावर, हाईटवर, वेटवर न्यूनगंड आहे, खूप न्यूनगंड आहे, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे, आणि मग ते वाटचाल त्यांची होतच नाही, पुढे यशस्वी होऊ शकत नाही. कारण की स्वतःवर विश्वासच नाहीये, सेल्फ डाऊट. तो सुरुवातीपासून मी हा क्लिअर करायचा प्रयत्न करते आणि नंतर जे ट्रेनिंग द्यायचं आहे त्याची सुरुवात करते. तू एक छान शब्द बोलली आहे, स्माईल. सांग ना जरा, मला आवाज फार आवडीचा विषय माझा. बोल ना जरा. किती मोठा रोल आहे खरं म्हणजे स्माईलला. आणि लोक मी बघतो अनेक ऑफिसमध्ये तुम्ही जा, हो येस, कितवा दिवस हा विचार वाटतो मला कधी कधी, कितवा दिवस आहे तुमचा? असं आहे, मुख पाडून बसलेले आहेत, चेहरे पाडून बसलेले आहेत, उदास बसलेले आहे, पगार 2 लाख आहे. काम करताना समोरचा आला म्हणजे आपलं आता मोठं अतिक्रमण झालं आपल्यावर, अशा टोन मध्ये लोक बसलेले आहेत. कम्प्लिटली अग्री करते मी. किती भयंकर आहे. हो, लोकांना स्माईल करायला, हॅपी राहायला काय अडचण येते? तू काय सांगते स्माईल बद्दल? ट्रेनिंगच झालं नाहीये, शिकवलंच नाहीये आधीपासून. क्या बात आहे. लहानपण कशात गेलं माहितीये? जनरल नाही बोलत आहे, जनरलाइज नाही करू आपण हे, नाही करू. पण जनरली स्पीकिंग लहानपण यातच गेलं. त्याला पहा, त्याच्याकडून शिक, असं करू नको, हे बिलकुल चांगलं नाही, हसतो काय चुप बस, खेळतो काय अभ्यास कर. मुलाला ब्लूमच करू देत नाही. स्माईलचं महत्वच कधी शिकवलं नाहीये. ये ना ऐसा ही है, हा ना असाच आहे, काही हसत नाही अजिबात, कोणी आलं की कुठे जात नाही, कुठे चलत नाही, असं म्हणून मुलांना घरीच बसवायचं, रागवायचं, दामटायचं डिसिप्लिनच्या नावावर. ते असं मग कसं मूल खुलणार? मेजर प्रॉब्लेम आहे आपल्याकडे हा. लोक रिस्पॉन्स नाही करत, एकमेकाला जो रिस्पॉन्स करा पाहिजे, म्हणजे तो हस्बंड वाईफचाही नाहीये, तो अलीकडचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचाही नाहीये, तो एकमेकाची रिस्पॉन्स नाहीये, अट्रॅक्शन आहे. अट्रॅक्शन म्हणजे हा रिस्पॉन्स. मला वाटतं कुठल्याही कम्युनिकेशनची सुरुवात ही स्माईलनीच व्हायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह असते. कधी हॉस्पिटलच्या वेटिंग मध्ये वगैरे बसलात का? कितीदा तिथे बघा तुम्ही, लोक असे बसले असतात, आपला नंबर कधी, ये हमारे बाद में आए थे, इनका नंबर कैसे लगा पहले. इज राईट. आजूबाजूला 2 तास जरी लोक बसले, आता आपण अगदी फारच मेजर काही आजार असतील ती गोष्ट वेगळी,
पण नॉर्मल डॉक्टरकडे पण आपण जेव्हा बसतो, आजूबाजूला बसले असतील तर आपण असा चेहरा करून बसतो. काय हरकत आहे एक स्माइल द्यायला कोणाला? काय हरकत आहे एक कॉन्व्हर्सेशन चालू करायला? ओके, सो कम्युनिकेशनची सुरुवात स्माइलनी व्हायलाच हवी. मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे मी खूप लोकांना असं विचारतो, आणि मी जेव्हा मोठ्या मोठ्या शहरात जातो, महानगरात जातो, चेन्नईला जातो, बेंगलोरला जातो, दिल्लीत जातो, मुंबईत जातो, तिथे तुम्हाला दुपारी 3 वाजता अपॉइंटमेंट आहे. बरोबर. तुम्हाला 2:45ला मेसेज येतो, म्हणजे अगोदर ते शेड्यूल लागले असतात, सांगितलं की पुढच्या 20 मिनिटात 30 मिनिटात तुमची अपॉइंटमेंट आहे. करेक्ट. इथे तर सकाळी 10ला बसा, संध्याकाळी 4ला नंबर लागणार आहे. ही मानसिकता कधी बदलेल? हे काय आपल्याकडे टाइम मॅनेजमेंट नाही आहे. लोकांचा वेळ हा असे रिकामा आहे हा. आणि आता तर सगळ्यांची ओपीडी 1000 पर्यंत गेली आहे. सगळ्याकडचे आता चांगले, असं नाही की 20 रुपयात लोक तपासून आले म्हणून गर्दी आहे. करेक्ट. लोकांना वेळेचं महत्व नाही, की वेळ हा एक प्रकारचा पैसा आहे, हे लोकांना कळत नाही. काय निरीक्षण आहे तुझं? मला वाटतं हा एक मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. मॅनेज करायला लागतात गोष्टी. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय, की फक्तच वेळेवर येणे हे टाइम मॅनेजमेंट नाही आहे. पण वेळेवर सपोज रिपोर्ट्स देणे किंवा वेळेवर काम करणे, किंवा जर 5 वाजताची वेळ आहे तर 5 पर्यंत ते काम करून घेणे, हा कॉन्सेप्टच नाही ना. इंडियन स्टँडर्ड टाइम ह्या नावाने खरं नाव खराब झालंय आपलं. हा इन्सल्टिंग शेड्यूल आहे खरं म्हणजे. कॉर्पोरेटमध्ये या गोष्टी खूप बेटर झाल्या आहेत सर, मी तुम्हाला सांगू इच्छिते. जिथे कॉर्पोरेट आलं आहे तिथे टाइम इज मनी. त्यामुळे या गोष्टी झाल्या आहेत, बदल होतोय ह्या गोष्टीत. पण परत तेच आहे की ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग असायला हवं. लहानपणापासून ते ट्रेनिंग झालेलं नसल्यामुळे ते माणसांनाच ट्रेनिंग नाही आहे. म्हणजे माणूस घडताना जे ट्रेनिंग पाहिजे ना, की तुला सार्वजनिक जीवनात जायचंय बाबा, लाईफ स्किल्स, म्हणजे त्याला खासगी जीवनात कसं वागावं हे शिकवलं नाहीये. पब्लिक लाईफ मध्ये गेल्यावर लोक बसमध्ये कशा पद्धतीने बसतात, एसटी मध्ये कसं बसतात, किंवा रेल्वेत कसं बिहेवियर करतात. आता तर विमानाचे असे व्हिडिओ यायला लागले की त्यातही मारामारी करायला लागले. हे जे सामाजिकता आहे आपल्या सिस्टीम मध्ये, सिविक सेन्स बिलकुल नाही आहे. बरोबर. तो हॉस्पिटलमध्ये आहे. म्हणजे तुम्ही त्या काही चांगल्या गोष्टी असतील नाही आहेत, पण साधारणतः सिस्टर भेटल्यानंतर ती चांगली वागेलच याची खात्री गायब आहे. तिथेच माझं ट्रेनिंग कामी येतं. मला माहित आहे, मी बघितलंय ते व्हिडिओ तुझे. मग त्यांच्यामध्ये बदल येतो का? पडतो. त्यांना जाणीवच नाही ना. बरेचदा ओनर्सना भेटते किंवा जे मॅनेजरियल पोझिशनचे लोक आहेत त्यांना भेटते. आजच माझं तापडिया सिटी सेंटरला सेशन होतं आणि तिथे मी त्यांच्या मॅनेजरला भेटले. तर त्या मला सांगत होत्या की मॅम बहुत चेंजेस आए हैं यहाँ पे स्टाफ में, हाउसकीपिंग में, पार्किंग में, ये चेंजेस आए हैं मॅम, हम देख पा रहे हैं. मग आनंद होतो या सगळ्या गोष्टींचा. मी तुझा व्हिडिओ घरी बघत होतो स्क्रीनवर. माझ्या बायको म्हणाली हिला एसबीआयनी बोलवलं नाही का? आता ह्या व्हिडिओ तर्फे एसबीआयला तुम्ही अगदी खुली हे म्हणजे जनरली सगळे मीम्स येतात, सगळे जोक्स येतात, ते बऱ्यापैकी एसबीआयवर येतात. तर मी त्यांची क्षमा मागतो मी, पण येतात तुमच्यावर की एक काम दिलं तर म्हणते त्याच्याकडे आहे 5 नंबर काउंटर, 4 नंबर काउंटर, 2 नंबर काउंटर. एवढी लोकप्रिय बँक, एवढी फायद्यातली बँक, पण लोकांना ह्या अडचणी येतात आणि याच्यामध्ये HR चांगलं काम करायला पाहिजे. हे म्हणजे जाहीर तक्रारी आहे लोकांच्या की बँकिंग असू द्या, ऑफिसेस असू द्या. एक आमचे कलेक्टर होते, त्यांनी लिहिलं होतं बाहेर की तुम्ही कधीही येऊ शकता. आता एक आपले SDO आहेत अमरावतीला, भटकर साहेब म्हणून, त्यांनी लिहिलेलं आहे की कार्यालयीन वेळेत मला तुम्ही डायरेक्ट भेटू शकता, की 2 ते 5 भेटा, 1 ते 4 भेटा, असं नाही आहे. त्यांनी पाटी लावली आहे की तुम्ही कार्यालयीन वेळेमध्ये कधीही मला येऊन भेटू शकता आणि थेट भेटू शकता. SDO आहे ऍक्च्युअली, म्हणजे त्यांच्याकडे न्यायदंडाधिकारी आहेत ते. पण हे जे मनाचं मोठेपण आहे आणि त्यांना कळलं आहे लोकांशी संवाद कसं करावं. पण एक ऑफिस मी असंही बघितलंय की त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिले तुला डाटा पूर्ण भरा, आधार कार्डचा नंबर भरा, कशासाठी आलात, काय आलात, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट द्यायचे ते स्कॅन करा, हे करा, ते करा, 1 तास. मग त्यांना शेड्यूल मिळणार. पब्लिक सर्वंट मध्ये तुम्हाला हे अवघड आहे असं करणं. लोकांशी तुम्ही कनेक्ट होता. मुळात रिस्पॉन्स 2 माणसांमधला इतका असा अनुभव घेतलाय की त्यांना एकदा मी, म्हणजे आता हा पॉडकास्ट असला मी सांगतो, लाईन गेली होती, वीज गेली होती, आणि मग वीज मंडळाच्या तक्रार केंद्रावर मी गेलो. एक 10-15 वर्षापूर्वी गोष्ट. आणि सगळे लोक त्याच्यावर संतापलेलं, जसं की त्यांनीच बटन दाबलाय. म्हणजे आता तर सध्या एक छान मीम आलाय की या जगात एकच प्युअर माल मिळतो, तो विजेचा, हात लावून पहा. त्या वीज मंडळातला तो विचार वैतागला असतो आणि त्याचा स्वभाव झाला असतो, वैतागण्याचा स्वभाव झाला असतो की कोणी येतो त्याला, जसं की त्यांनीच बटन बंद केले, त्याचा काही संबंध नसतो, त्याला ते दुरुस्त करायचं असतं किंवा कंप्लेंट नोंदवून घ्यायची असते. आणि ते गृहस्थ बसले होते
मी त्यांना म्हणालो की महोदय काय इच्छा आहे, कधी विद्युत तालिका? ते विचार करायला लागले, काय बोलायला लागले. हे कोण महोदय म्हणते? ऐकलंच नाही असं. आयुष्यात त्याला महोदय कोणी म्हटलंच हो, नव्हतं. हो. काय भाऊ कसं, हे जे आपला टोन आहे ना, हा व्यावसायिकतेला धक्का देणार आहे. करेक्ट. अलीकडे मी लोकांना अनेकदा सांगतोय की तुमच्या टोननी हो. अर्धे प्रश्न वाढले आहेत. हो 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 अगदी. कधी पोलिसांनी बोलावलं नाही तुला? तुम्ही ना या शो मधून आता हे असं मी तर सीपी सगळ्यांना साहेबांना सांगा सांगेल की मला सगळीकडे बोलवा आणि ज्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याचे सोल्युशन्स मी देण्याचा प्रयत्न करेन. सॉफ्ट वरचा खूप छान प्रोग्राम आहे, तुम्ही जरूर बघा. म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कार्यालयामध्ये, तुमच्या छोट्या युनिटमध्ये किंवा मोठ्या युनिटमध्ये तुम्हाला म्हणजे माणूस म्हणून तुम्ही समोरच्याला बघा. तो ग्राहक आहे की तुमचा तो येणारा गुंतवणूकदार आहे. अगदी बँकेत एफडी करायला गेल्यावरही समोरचे अशा पद्धतीनं ट्रीट करतात की गुन्हा करायला आला. हो, एफडी करणार लोक वेटिंग मध्ये आहे. हो. आय एम शॉकिंग की अरे तुमच्याकडे बँकेत एफडी करायला आले आणि तुम्ही ट्रीटमेंट अशी देताय, प्लॅस्टिक नाही मिळणार ते पुन्हा. भाऊ हे फाटलाय, नाही ते आहे तसं घ्या. काय कठीण आहे. बदलायला हवं. हो. आणि लोकं बदलतंय बदलतात. हळूहळू. हा कारण की ह्या 2 वर्षात जे मी बघते अमरावतीमध्ये जी डिमांड आहे ट्रेनिंगची, ती अचानक वाढली आहे. जे सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंगसाठी बोलवत आहेत अँड दे आर पेइंग अमाउंट फॉर दॅट. ट्रेनिंगसाठी कॉर्पोरेटमध्ये एक अमाउंट असते जी ते देतात ट्रेनिंगसाठी, स्पेशली Yes, जसं yes. ॲडव्हर्टिजमेंटसाठी असतं ना Yes, कॅपिटल, yes, yes. तसं ट्रेनिंगसाठी. हा कॉन्सेप्ट अमरावतीमध्ये नव्हता, पण तो आला आहे. रेग्युलर बेसिस ट्रेनिंग्स घेतायत लोक. तिला बदल जरूर येतो. बोलवा, खूप छान ट्रेनिंग देते आणि ती निवेदन खूप सुंदर करते. म्हणजे खरं हिची ओळख मला कशी झाली आहे तर ती निवेदिका म्हणून झाली आहे. तिचा कुठला तरी कार्यक्रम बघितला गेला आणि तो खूप आवडला. पण मला एकदा शेवटचा टर्न घ्यायचा आहे, तो एकदा एक घ्यायचा आणि मग हिचं ही खूप सुंदर गाते. हिच्याकडे गायकी जिच्या घरामध्ये आहे त्यामुळे ते गाते, ते गाणं तर म्हणायला लावणार आहे. पण आता विशाल सांग एकदा काय? की एकूण तुमचा संसार कसा चाललाय? ओके. सो हजबंड माझे खूप सपोर्टिव्ह आहेत. हा म्हणजे तो एवढे आता सगळे विविध हो, हो, क्षेत्रात हो, जाते हो, येते, हो. ते तर Yes, yes. इंडस्ट्री सांभाळतात. बिलकुल ते इंडस्ट्री सांभाळतात, हम्म. पण त्यांचा सपोर्ट खूप आहे. सासू सासऱ्यांचा पण सपोर्ट खूप आता आहे. 16 वर्षानंतर हो, 16 वर्षानंतर कम्प्लिटली बदललंय सगळं काही. हे तू मारवाडी झाली आहे ते मराठी झाले? मला वाटतं मी मारवाडी झाले आहे. कारण की आईने हे स्टेटमेंट दिलंय मध्ये काही वर्षांपूर्वी. का गं म्हणे जेव्हा नवीन लग्न झालं होतं तेव्हा तू म्हणायची यांच्याकडे असं असतं, ह्यांच्याकडे असं असतं. आता तू म्हणतेस आमच्याकडे असं असतं, आमच्या घरी असं आहे. म्हणजे तू बदलली आहेस बेटा, तू पूर्णपणे मारवाडी झाली आहेस आणि मला त्याचा अभिमान आहे. हे आईने मला सर्टिफिकेट दिलंय, त्यामुळे मी खुश आहे खूप क्या की बात है. जो संसार मी केलाय त्यात मी पूर्ण स्वतःचं 100% दिलं आहे. हे असं आईला वाटतं, याच्यापेक्षा जास्त काय मला नाही, संसार expected म्हणजे आहे. काय पाण्यासारखं, त्यात जर तुम्ही एकरूप झालात हो. तर तो संसार आहे. Yes. म्हणजे ते आहे आणि नाही आहे असं हो. ते जेव्हा होतं तेव्हा ते संसार सुरू होतं. तुझं छान चालू आहे सगळं. एक थँक्यू. गाणं म्हणायचं आहे मला तुला. तुझं गाणं आम्ही ऐकलं एकदा. हे गाणं कुठून आलं? नाही, तुझ्या आईकडून आलाय. एक शेवटचा एक छानसा मुखडा म्हण, एखादा अंतरा म्हण, बरं. तुला जे वाटेल तर भैरवी म्हण. तो चॉईस तुला आहे. ठीक आहे, प्रयत्न करते. यस. हिचं गाणं यासाठी ऐका की तुम्ही तिच्या गाण्याच्या मोहात पडाल आणि कदाचित मैफिलीलाही बोलवाल. बरं. आशा भोसलेंचं गाणं आहे माझं खूप आवडीचं. रोज रोज आखोतले, रोज रोज आखोतले, ला 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 ला. हो रोज रोज आखोतले, एक ही सपना चले, रात भर काजल जले, आँख में जिस तरह ख्वाब का दिया जले. हो रोज रोज आँखों तले, जब से तुम्हारी नाम की मिसरी होठ लगाई है, मीठा सा गम है और मीठी सी तन्हाई है. जब
कब से तुम्हारी नाम की मिसरी होठ लगाई है, मीठा सा गम है और मीठी सी तन्हाई है, रोज रोज आँखों तले एक ही सपना चले, रात भर काजल चले, आँख में जिस तरह ख्वाब का दिया जले, हो रोज रोज आँखों तले. क्या धन्यवाद. बात आहे, वा. खरं म्हणजे आता या गाण्यानंतर काय बोलणार, पण तिची मुलगी आहे एक, हो. ते सांगायचं राहिलं. तेवढं सांग आणि पण निरोप घेऊ. येस. काय करते ती? 12 वर्षाची आहे, 7वीत आहे. विहाना तिचं नाव. विहाना. आणि मी म्हणेन अगदी माझीच प्रतिकृती आहे. गाते ती? गाते, डान्स करते, कथ्थक शिकते आहे, सुगम संगीत शिकते आहे आणि नाटकात पण काम करते. वरदला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या संसार असा सुखाचा हो. भाषा बदलली, माणसं बदलली, पण प्रेमासाठी सगळं जिंकलं तिने आणि प्रेमाने सगळ्यांना जिंकलं. वरद ही सगळ्या महिलांसाठी एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण असू शकते की प्रेमाचा कुठलाही प्रकारचा आवेश न येता प्रेमाच्या अतिशय जवळ जाऊन प्रेमाने कसं जिंकता येते जग, विरोधही कसा संपवता येतो आणि तो विरोध संपल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं स्वीकारलं त्याचा किती अलौकिक आदर तिने राखला आहे. कुठं तक्रारीचा सूर नाही. ती एक वाक्य बोलून गेली की मी पोलाइटली सांगते, स्पष्ट आहे पण पोलाइट आहे, मी नम्र आहे पण मी स्पष्ट आहे. स्पष्टतेला किनार तिची नम्रतेची आहे आणि तिने कुठेच असं स्वतःला प्रेझेंट करताना आग्रह धरला नाही आणि स्वतःला रोखलंही नाही. शिक्षक व्हायचं होतं तिला, नाही व्हायचं होतं पण ती झाली. पण त्यात जो आनंद तिने मिळवला आहे, मग आज जगण्याचं रहस्य जर उलगडून घ्यायचं असेल तर वरदकडे पहा. वरदला पुन्हा बोलू आपण तिच्या स्पेशल सॉफ्ट स्किल्ससाठी. वरद तुला लोक बोलवतील आणि जेव्हा हिचं तुम्ही निवेदन ऐकाल, अतिशय सुरेख निवेदन करते. हिंदी, इंग्रजी, मराठी तिन्ही भाषेत करते. मराठी तुम्ही ऐकलं, आज खरा हिंदीत घ्यावा असा लोकांचा आग्रह होता, कारण सगळे हेडा आहेत आणि हेडा म्हणतील की वा आमच्या सुनबाईंचं तुम्ही हमारी बहू से तुम आपली हिंदी बात नाही की. तेवढंच माझा सन्मान करतात, मराठी भाषेचाही किती करतात. छान. त्यामुळे किती आणि छान. माझ्या सासूबाई मराठीच्या ट्युशन्स घ्यायच्या, अरे. त्यामुळे फार छान Yes, मराठी yes. बोलतात त्या. किती दोन भाषेमध्ये किती प्रेम असू शकतं. तसं भाषा भगिनीच असतात आणि आपण जेव्हा समाजात एकत्र जातो तेव्हा किती सरमिसळून जायचं असते. संसार कसा एक करायचा असतो आणि हाच खरा संसार आहे. इथे थांबूया. कसा वाटला शो? तुम्ही लाईक करताय, शेअर करताय, फॉरवर्ड करताय मला माहीत आहे, पण आता थोडे छान कॉमेंट्स करा आणि जर वरदशी बोलायचं असेल कळवा आम्हाला, आम्ही नंबर देऊ. धन्यवाद. धन्यवाद.